चला 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 नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आपली कंबाईनची परीक्षा जी आहे आता थोडीशी पुढे गेलेली आहे आणि पुढे गेल्यामुळे आपल्याला एक्स्ट्राचा अभ्यास करायला वेळ मिळालेला आहे. म्हणून समाज सुधारकांच्या वरती आता जो नवीन लेटेस्ट जो ट्रेंड आहे त्या पद्धतीने आम्ही काही प्रश्न जे आहेत ते निवडलेत आणि ते प्रश्न आपण या इथे घेणार आहोत. तुम्हाला सलग 100 प्रश्न जे आहेत ते या ह्याच्यामध्ये बघायला मिळणार आहेत. ते सगळे सलग 100 प्रश्न जर तुम्ही सोडवून काढले तर तुम्ही नेहमी जे समाज सुधारकांचा अभ्यास करता, नेहमी जी पुस्तकं वापरता, नेहमी जे सोर्सेस वापरता त्याच्या बाहेरचा थोडासा वेगळ्या पद्धतीचा अभ्यास तुमचा होईल. नुसतं एवढंच नाही तर सर्व समाज सुधारकांचे प्रश्न आणि त्या प्रश्नांच्या सोबत मी तुम्हाला त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन्स पण दिलेत. त्या एक्सप्लेनेशन मधून अजून एक्स्ट्राचे प्रश्न तुमचे सोडवले जाऊ शकतात. अशा पद्धतीचा भाग जो आहे तो आपण समाज सुधारकांच्यासाठी केलेला आहे. या सगळ्या समाज सुधारकांच्या वरचे जे प्रश्न आहेत ह्याच्यावरती जो आयोगाने आता थोडासा बदललेला ट्रेंड आहे कंबाईनच्या परीक्षेमधला, त्या ट्रेंडचं लक्ष ठेवून आपण प्रश्न जे आहेत ते घेतलेले आहेत. आता हे सगळेच्या सगळे जे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न तुम्ही आवर्जून सोडवा आणि ते सोडवून थोडंसं म्हणजे काय म्हणतात त्याला त्या पद्धतीने अभ्यास करायचा प्रयत्न करा. त्याच्यामधून तुम्हाला जाणीव होईल की हा वाला पार्ट करायचा कमी रिव्हिजन करायची राहिली आहे किंवा हा वाला पार्ट जास्त करायचा राहिलाय. तर तो सगळा भाग जो आहे तो एकदा नोट डाऊन करून त्या सगळ्या मुद्द्यांची रिव्हिजन पण नंतर करा. ठीक आहे, चलो आपण आता सुरू करूया. आपला जो एमसीक्यूचा जो भाग आहे आलं लक्षात. ओके, त्या भागामध्ये काय काय आहे आणि कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण सुरू करूया. चला, तुमचा पोल सुरू झालेला आहे ऑलरेडी. 19व्या शतकातील सगळ्यात महान पारशी समाज सुधारक कोण होते? रियालिटीमध्ये असे शब्दरचना त्यांना महान असं कोणीतरी म्हणलं होतं. लक्षात. ओके, तुम्हाला जर कोण म्हणलं होतं ते पण माहिती असेल तर उत्तर दिल्यानंतर तुम्ही चॅटमध्ये ते लिहा की त्यांच्याबद्दल त्यांना सगळ्यात महान पारसी सोशल रिफॉर्मर अशी उपाधी कुणी दिली होती हे पण तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, आलं लक्षात. ओके, येस, लिहा बरं. सगळ्यात महान पारशी समाज सुधारक जे आहे हे कोण होते? येस, चला द्या 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 उत्तर द्या. ओके, वेळ संपलेला आहे. आलं लक्षात. ओके, करेक्ट आन्सर इज करेक्ट आन्सर इज डी, बेहरामजी मलबारी. आलं लक्षात. ओके, बेहरामजी मलबारी जे आहेत या बेहरामजी मलबारी यांनी बरंच काम केलेलं आहे. ओके, 6%. का रे? ओके, का हा प्रश्न तर याच सिरीज मध्ये घेतलेला आहे ना. आता जी सिरीज चालू आहे त्या सिरीज मध्येच हा प्रश्न घेतलेला आहे बेटा. आलं लक्षात. हाऊ यू आर डुईंग इट रॉंग? ओके, आता आपण जी सिरीज करतो आहोत ज्या सिरीज मध्ये आहोत त्याच सिरीज मध्ये हा प्रश्न जो आहे तो घेतलेला आहे आपण. सर हरकत नाही, चुकलं तर चुकलं, तुम्ही आम्हाला एक्स्ट्राची माहिती देऊन टाका. आलं लक्षात. ओके, करेक्ट आन्सर इज बेहरामजी मलबारी. हे कवी, प्रकाशक, लेखक आणि पारशी समाज सुधारक होते. बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला वाटतं बी उत्तर दिलेलं, बी फॉर बॉम्बे. सर रुस्तमजी बेहरामजी नाही, बेहरामजी मलबारी हे वेगळे, रुस्तमजी बेहरामजी हे वेगळे. आलं लक्षात. ओके, पण ठीक आहे, बेहरामजी एवढं तरी तुमचं करेक्ट आलेलं आहे. चला पुढचा प्रश्न जो आहे तो घेऊया स्क्रीनवरती, फार वेळ नको घालवायला. लोकहितवादी या टोपण नावाने कोणाला ओळखलं जात असे? पोल वाचायला सुद्धा वेळ देणार नाही मी. ओके, गोपाळ हरी देशमुख, गोविंद रानडे, ज्योतिबा फुले, बाळ गंगाधर टिळक. द्या उत्तर. हा लक्षात. ओके, काहीच हरकत नाही, काहीच हरकत नाही. अशा चुका होतातच बेटा. बी ऑप्शन मध्ये बहरामजी दिसलं म्हणून ते टाईप करून टाकलं चुकून. हरकत नाही बेटा, जो हुआ सो हुआ, नथिंग टू वरी अबाउट दॅट. ओके, म्हणूनच आपण इथे प्रश्न घेतो ना. ओके, चुकलं तरी त्याला करेक्ट करावं या उद्देशानेच आपण प्रश्न घेतोय. ओके, वेळ संपत आलेला आहे. आलं लक्षात. करेक्ट आन्सर इज गोपाळ हरी देशमुख. ए इज द आन्सर. आलं लक्षात. ओके, 100% विद्यार्थ्यांचं करेक्ट आहे. आज सगळे प्रश्न 100%च पाहिजेत. गोपाळ हरी देशमुख हे लोकहितवादी म्हणून ओळखले जातात. गोपाळ हरी देशमुख 1876 मध्ये राष्ट्रीय स्वावलंबनाचे समर्थक म्हणून हाताने विणलेले कपडे परिधान करून दिल्ली दरबारामध्ये सहभागी झाले होते. आलं लक्षात. ओके, या घटनेला 150 वर्ष पूर्ण झाली म्हणून मी तुम्हाला तो प्रश्न विचारला. राधा सत्संगाचे संस्थापक कोण होते? हा एवढा स्पेस कशाला सोडलाय? हरिदास स्वामी, शिवदयाळ साहेब, शिवनारायण अग्निहोत्री, स्वामी श्रद्धानंद. ओके, सी इज शिवनारायण अग्निहोत्री आणि डी इज स्वामी श्रद्धानंद. ओके, युअर टाइम स्टार्ट्स नाउ. ते पुढच्या स्क्रीनवरती गेलेत ते दोन ऑप्शन.
लक्षात, युअर टाइम हॅज स्टार्टेड नाव. द्या उत्तर. राधास्वामी सत्संगाचंच नाव ऐकलं नाही सर आम्ही कधी, कारण आम्ही महाराष्ट्राच्या बाहेरचे समाज सुधारक करतच नाहीत ना कधी. राधास्वामी सत्संग हे महाराष्ट्रामध्ये खूप कमी प्रमाणात होतं नाही अशातली गोष्ट नाही, पण खूप कमी प्रमाणामध्ये होतं. लक्षात, ओके. आपल्याला फक्त आणि फक्त सरकारी पुस्तकांच्या मध्ये जे आहे तेवढाच अभ्यास करायचा. खरं तर बाहेर पण असतो भरपूर, पण सरकारी पुस्तकांमध्ये जेवढ्या संस्था आहेत जे आहेत, लक्षात, ओके, हे अभ्यास करा. मला कोंबडा झाल्याची फिलिंग येते अक्षरशः. आलं लक्षात, ओके. येस. ह्याच्यानंतर मी माझ्या केसांना हात नाही लावू देणार कुणाला. आलं लक्षात, ओके. येस, करेक्ट आन्सर बी. पण ते आपल्या लहान लहान मुली काहीतरी लावत असतात, कौतुक वाटतं ना आपल्याला. आलं लक्षात, ओके. येस. काय रे. ओके, चला. शिवदयाळ साहेब हे राधास्वामी सत्संगाचे संस्थापक होते. त्यांचे अनुयायी हिंदू आणि सिख दोघेही होते. 1861 मध्ये त्यांनी स्वतःला संत सद्गुरू म्हणून सादर केलं. ओके. शिवदयाळ साहेबांचा जन्म 14 ऑगस्ट 1818 रोजी उत्तर प्रदेश मधल्या आग्रा इथं झाला. त्यांनी शिकवलेल्या योग पद्धतीला सुरत सबद योग, इथं शब्द असं लिहिलंय, करेक्ट आहे, ते काही रांग नाहीये, पण पंजाबी भाषेमध्ये सुरत शबद योग असं म्हणतात. आलं लक्षात, ओके. सुरत शबद, शब्द नाही. आलं लक्षात, ओके. ब आणि द सेपरेट, कारण पंजाबी भाषेमध्ये जोड अक्षर नसतात. आलं लक्षात, ओके. म्हणून तुम्ही बघा तिथे रवींद्रचं नाव रविंदर होतं, परमेंद्रचं नाव परमिंदर होतं. आलं लक्षात, ओके. येस, आहे की नाही. व्हॉट एव्हर इट इज. चला सर, आम्ही चुकवलं, बी उत्तर देऊन टाकलं. शिवनारायण हे नाहीये. लक्षात, शिवदयाळ साहेब आहे. तुम्ही फक्त ते शिवनारायण आणि शिवदयाळ ह्याच्यामध्ये मिक्स होत आहे का. आलं लक्षात, ओके. येस, आहे की नाही. आलं लक्षात, ओके. चला पुढे. ओके. पुढचा प्रश्न. मागासवर्गीयांचं उत्थान हा कोणाचा मुख्य कार्यक्रम होता. प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज, रामकृष्ण मिशन. हा प्रश्नच आठवायला पाहिजे तुम्हाला. ज्यांनी सिरीज पूर्ण केली ना त्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न आठवायला पाहिजे. हा विचारलाय मी ह्याच्या आधी प्रश्न. आलं लक्षात, ओके. येस, हा प्रश्न मी ह्याच्या आधी विचारलेला आहे. तुम्हाला हा प्रश्न आठवायला पाहिजे. पांडुरंग विठ्ठल. वेळ संपलेला आहे. आलं लक्षात, ओके. येस, जरा लॉजिक लावा. आलं लक्षात, सिंपल मध्ये लॉजिक लावा. मागासवर्गीयांचं उत्थान हा कोणाचा विषय असणार आहे. आलं लक्षात, ओके. कुठल्या लोकांचा विषय असणार आहे. आलं लक्षात, ओके. येस, प्रार्थना समाजाचा होता का. नाही, बऱ्यापैकी ख्रिस्ती धर्माच्या प्रभावाखाली असलेलं हे होतं. आलं लक्षात, ओके. आर्य समाजाचा नाही, यांचं धर्मांतर या गोष्टीवरती फोकस होता. रामकृष्ण मिशन हे प्युअरली डिफरंट टाईप ऑफ स्पिरिच्युअलिटीवरती फोकस करत होते. ओके. एकमेव राहत शिल्लक सत्यशोधक समाज, आणि सत्यशोधक समाज आणि ज्योतिबा फुले ह्यांच्या संपूर्ण कार्यातल्या अनेक गोष्टींना आता 150 वर्ष जे आहेत ते होत आलेले आहेत. त्याच्यामुळे हा भाग जो आहे तो आपल्याला मॅटर करतोय. ठीक आहे. आलं लक्षात, ओके. येस, सो करेक्ट आन्सर इज सत्यशोधक समाज. ओके. सत्यशोधक समाज ही 24 सप्टेंबर 1873 रोजी ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेली मागासवर्गीयांच्या उत्थानांच्या केंद्रित संस्था. त्याची सुरुवात एक छोटा गट म्हणून झाली. क्षुद्र आणि अस्पृश्यांची मुक्तता करण्याचं उद्दिष्ट होतं. आजही अनेक संस्था सत्यशोधक मंडळी वगैरे या नावाने चालू आहेत. आलं लक्षात, ओके. आमच्या पुण्यामध्येच एक संस्था आहे सत्यशोधक मंडळी या नावाची, पण आता त्यांचा मेजर फोकस जो आहे हा ख्रिस्ती धर्म प्रसार अशावरती फोकस आहे. पण ठीक आहे, म्हणजे तेव्हाची सत्यशोधक संस्था आणि आजचे सत्यशोधक मंडळी ह्यांचं सगळंच सेमच असायला पाहिजे असं नाही, नावच फक्त सेम असू शकतं असं आहे. ठीक आहे. मंडळी हा शब्द आला की समजून घ्यायचं की त्याच्यामध्ये ख्रिस्ती धर्म प्रसार ह्याचा, प्रार्थना हा शब्द आला, मंडळी हा शब्द आला. हा लक्षात की त्याच्याने समजून घ्यायचं की हे जे आहे हे आज स्मृतिदिन आहे महात्मा फुलेंचा. बरोबर. आलं लक्षात की अंकिता, व्हेरी गुड बेटा. आलं लक्षात, ओके. येस सर, समजतंय आम्हाला हा वाला भाग जो आहे हा. आलं लक्षात, ओके. येस, सत्यशोधक समाजाचं उत्तर दिलं ना. ठीक आहे. पुढचा प्रश्न. गुलामगिरीचे लेखक कोण आहेत. B.R. आंबेडकर, ज्योतिबा फुले, महात्मा गांधी, पेरियार. आलं लक्षात, ओके. येस, युअर टाइम स्टार्ट्स नाव. थोडं फास्ट होतंय का. ओके, पण असंच राहणार आहे, ह्याच्यापेक्षा कमी स्पीड नाही करणार आहे मी आज. आलं लक्षात, ओके. वाय सर, असं का सर आमच्यासोबत सर. ओके, त्याच्या मागचं कारण सिंपल आहे बेटा. आजचे प्रश्न सोपे आहेत खूप, आणि तुमच्या परिचयातले आहेत सगळे प्रश्न जे आहेत ते. ओके. येस, गुलामगिरीचे लेखक कोण आहेत. द्या उत्तर.
ओके, बी आर आंबेडकर, ज्योतिबा फुले, महात्मा गांधी, पेरियार. ओके, येस सर. गुलामगिरी या ग्रंथाचे लेखक जे आहेत हे महात्मा ज्योतिबा फुले हे आहेत, ज्यांची आज पुण्यतिथी आहे. ओके, 100% विद्यार्थ्यांचं करेक्ट आहे. पंटीमाळी अश्विन. ओके, आताच माझ्याकडे एक जण येऊन गेला, प्रेममाळी म्हणून. ओके, क्या बात आहे, छान. चला, ओके, पुढचा प्रश्न. ओके, ज्योतिबा फुले हे उत्तर. ज्योतिराव गोविंदराव फुले यांनी लिहिलेली दलित अस्मितेवरती भाष्य करणारी गुलामगिरी ही पहिली कादंबरी आहे. ज्योतिबा फुले यांनी ब्राह्मण पुजाऱ्यांच्या शिवाय विवाह सोहळा सुरू केला. मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा त्या विवाह सोहळ्याला मान्यता दिली होती, हे लक्षात घ्या. देव समाजचे संस्थापक खालीलपैकी कोण होते? वल्लभभाई पटेल, दादाभाई नवरोजी, शिवनारायण अग्निहोत्री, रामकृष्ण परमहंस. ओके, द्या उत्तर. लक्षात सर. आणि कंबाईनच्या विद्यार्थ्यांमध्ये स्पीड हवीच. येस बेटा. ओके, तुम्हाला लक्षात आलं असेल तर हळूहळू मी मागच्या सगळ्या लेक्चर्स मध्ये तुमची अॅक्युरेसी वाढवत गेलो आधी, आणि मग स्पीड या गोष्टीवरती फोकस केलेला आहे. तुम्ही सुरुवातीचे जर 10-12 लेक्चर बघितले तर त्याच्यामध्ये मी कधीच पळवलं नाही. 45 सेकंद, 60 सेकंद, ऑकेजनली 90 सेकंद पण दिलेत. पण नंतर मात्र हळूहळू वाढवत नेले, आणि मागच्या 5-6 लेक्चर मध्ये बघितलं तर तुम्ही 30 आणि 45 सेकंदाशिवाय तुम्हाला वेळ दिलेला नाही. ऍज अ शिक्षक आम्ही करतो बेटा तेवढा विचार. विद्यार्थ्यांच्या लक्षात येतं नाही येत काय माहिती नाही आम्हाला. लक्षात. आता कालच्याच परवाच्याच एका ह्याच्यावरची एक कमेंट वाचून छान नाही वाटलं मला ती कमेंट, पण ठीक आहे, म्हणजे काय बोलणार आपण, विद्यार्थ्यांची आपापली चॉईस असते. ठीक आहे, चला दिलं उत्तर, वेळ संपला. ओके, येस. शिवनारायण अग्निहोत्री, कोणीतरी चॅटमध्ये पण करेक्ट लिहिलं होतं, आलं लक्षात. ओके, सी इज द करेक्ट आन्सर. 94%. ठीक आहे, हे जे कोणी 5% आहेत त्यांचा फायदा झाला, त्यांना माहिती नव्हतं, त्यांना माहिती पडलं, आलं लक्षात. ओके, शिवनारायण अग्निहोत्री. देव समाजाची स्थापना 1887 मध्ये सत्यानंद शिवनारायण अग्निहोत्री यांनी केली, लाहोर इथं केली, आलं लक्षात. ओके, हे वर्ष आणि नाव 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या, म्हणजे जोड्या लावामध्ये येऊ शकतात. त्यांनी रुरकी येथील थॉम्सन अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रवेशासाठी हे केलं, आणि 9 जुलै 71 रोजी त्यांनी पंडित शिवदयाल सिंग यांना आपले वैयक्तिक गुरु म्हणून स्वीकारलं होतं, हे लक्षात घ्या. सो शिवनारायण अग्निहोत्री इज द आन्सर. पुढचा प्रश्न. ओके, प्रार्थना समाजाचे संस्थापक कोण होते? दयानंद सरस्वती, राजा राममोहन राय, स्वामी सहजानंद, महादेव गोविंद रानडे. हय, आम्ही तर प्रार्थना समाजामध्ये दुसरंच कोणतं तर नाव वाचलंय सर नेहमी. अरे बाबा, तो प्रार्थना समाज आहे ना, ग्रुप आहे, एकाच माणसाने थोडे स्थापन केलं असेल. नाहीतर सर आम्हाला तर फक्त तरखडकर बंधूच माहिती आहे, असं नाही चालत. तो समाज आहे बेटा, आलं लक्षात. ओके, आणि समाज आहे असं म्हणल्यानंतर तुम्हाला त्या समाजाच्या मध्ये मल्टिपल लोक संस्थापक असणार आहेत ह्याची जाणीव असलीच पाहिजे, आलं लक्षात. ओके, सो प्रार्थना समाजाचे संस्थापक कोण होते? दयानंद सरस्वती, राजा राममोहन राय, स्वामी सहजानंद, महादेव गोविंद रानडे. सोप्या भाषेमध्ये अजून एक हिंट देतो. प्रार्थना समाज हे बऱ्यापैकी प्रो ख्रिश्चन अशा प्रकारचा समाज आहे, हा लक्षात. ओके, आणि प्रो ख्रिश्चन अशा प्रकारचा समाज असल्यामुळे या प्रार्थना समाजाच्या मध्ये म्हणजे काय म्हणतात त्याला, असे लोक असतील जे ब्रिटिश धार्जिणे आहेत किंवा ब्रिटिशांची नोकरी करत असणारे आहेत, आलं लक्षात. ओके, मवाळ लोक असतील, बरोबर ना, प्रो ख्रिश्चन असल्यामुळे, आलं लक्षात. ओके, जर तेच जर आपण बघितलं तर बाकीचे काही, आता फॉर एक्झाम्पल स्वामी दयानंद सरस्वती हे आर्य समाजाचे होते, अँटी ख्रिश्चन, एक्स्ट्रीमली अँटी ख्रिश्चन. शक्य आहे का यांनी प्रार्थना समाज स्थापन करणं? आलं लक्षात. ओके, नाही, प्रार्थना समाज महाराष्ट्रातलं होतं, सो कदाचित प्रार्थना समाजाला शुभेच्छा देतील, पण बंगालमधून ह्याच्यामध्ये म्हणजे काय म्हणतात त्याला, महाराष्ट्रामध्ये येऊन स्थापन करतील का यांनी? नाही करणार. सो हे जे 2 उत्तर जर तुमच्यातले कोणी दिले असतील, इव्हन स्वामी सहजानंद पण तसंच आहे, आलं लक्षात. हे 3 उत्तर जर तुमच्यातले कोणी दिले असतील तर विचार करा बेटा, थोडासा अभ्यास वाढवावा लागेल, वाचन वाढवावं लागेल, किंवा लेक्चर्स वाढवावे लागतील, आलं लक्षात. ओके, काल तुम्हाला ऑलरेडी बॅच दाखवली मी, सामर्थ्य बॅच आहे की नाही, आज पण दाखवतो पाहिजे तर. ओके, तुम्हाला तेवढंच डिस्काउंट वगैरे घ्यायचं असेल तर घ्या, आलं लक्षात. ओके, येस, पण बॅचेस करा, म्हणजे ह्या 3 मधून तुम्ही जर उत्तर दिलं असेल तर थोडं जागं व्हा. करेक्ट आन्सर इज महादेव गोविंद रानडे, आलं लक्षात. ओके, डी इज द करेक्ट आन्सर, आलं लक्षात. ठीक आहे, बाकीचे जे लोक आहेत ते थोडे जागे व्हाच. ए उत्तर देणाऱ्यांनी तर जागच व्हा. बी उत्तर तरी मी समजू शकतो की सर थोडंसं राजा राममोहन राय सिमिलर विचार वाटतात प्रार्थना समाजासारखे, म्हणून आम्हाला थोडंसं ते उत्तर द्यावं वाटलं. दयानंद सरस्वती उत्तर द्यावं वाटतं, अँटी येतात ते, एकमेकांचे विरोधक आहेत प्रार्थना समाज आणि
म्हणजे विरोधक नाही म्हणणार, पण विरोधी विचार आहे. आलं लक्षात. प्रार्थना समाजाच्या वरती आरोप होता की ते ख्रिस्ती धर्म प्रसार करतात. आलं लक्षात. प्रार्थना समाज गुप्तपणे काम करायचं, इतकं गुप्तपणे की ज्या दिवशी प्रार्थना समाजामध्ये कोण कोण मेंबर आहेत हे जाहीर झालं त्या दिवशी प्रार्थना समाजाचा पसारा आवरून टाकला होता सगळा. आलं लक्षात. मी बऱ्याच वेळा जे म्हणतो ना बेटा की इतिहास कॉमन सेन्सने सुटणारे प्रश्न असतात खूप सारे, ते दिसतात का तुम्हाला? कॉमन सेन्सने सुटला असता हा प्रश्न. हे दोन जे आहेत हे बऱ्यापैकी त्या प्रार्थना समाजाचे जे विचार होते त्याच्या विरोधात होते. राजा राममोहन रॉय जे आहेत हे प्रार्थना समाजाचे प्रो होते, पण तिकडचे होते, बंगालचे होते. आलं लक्षात. ओके, येस. महाराष्ट्रामध्ये महादेव गोविंद रानडे एक असे व्यक्ती जे तशा विचारांचे पण होते. म्हणजे सर ते ख्रिस्ती होते का महादेव गोविंद रानडे? नाही, ते ख्रिस्ती नव्हते, पण ते जज होते. ब्रिटिशांच्या कोर्टामध्ये काम करणारा जज थोडा तर प्रो ब्रिटिश असणारच आहे ना. आलं लक्षात. ओके, प्रो ब्रिटिश नाही पण निदान स्नेही आपण ज्याला आपण म्हणूया, मवाळ विचारसरणीचे जे लोक होते ते सगळे ब्रिटिश स्नेही होते. आलं लक्षात. ओके, सो महादेव गोविंद रानडे इज द करेक्ट आन्सर. आलं लक्षात. ओके, हे बघा महादेव गोविंद रानडे. आलं लक्षात. ओके, येस. बघा, आचार्य केशवचंद्र सेन यांच्या प्रेरणेने महादेव गोविंद रानडे, डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर, चंद्रावरकर आदींनी 1867 मध्ये मुंबईमध्ये प्रार्थना समाजाची स्थापना केली. बघा, नावं सांगितली, ठिकाण सांगितलं, वर्ष सांगितलं. जी आर भांडारकर हे प्रार्थना समाजाचे अग्रगण्य नेते. जाती व्यवस्थेला विरोध करणे, स्त्री पुरुषांचं वय वाढवणे, विधवा विवाहाला प्रोत्साहन देणे, स्त्री शिक्षण, एकेश्वरवादाला प्रोत्साहन देणे, अशा सगळ्या प्रार्थना समाजाचं मुख्य उद्दिष्ट होतं. अगदी ख्रिस्ती लोकांच्या प्रमाणे त्यांचे सरमन्स भरत, सरमन्स म्हणजे प्रार्थनेचे सरमन भरायचे. जसे चर्चमध्ये आजही सरमन भरतात की नाही, दर रविवारी सगळे चर्चमध्ये सगळे लोक एकत्र येतात, मग तिथे ते चर्च मधले त्यांचे जे पुजारी असतील ते तिथे त्यांना भाषण देतात. भाषण इन दी सेन्स योग्य कसं वागायचंय वगैरे ह्याच्याशी संबंधित ते मार्गदर्शन असतं. आलं लक्षात. ओके, कल्याणी डेफिनेटली बेटा. ओके, बघतो. ओके सर, टी शर्ट चुकलाय का? PSC वाला बरोबर आहे की काय चुकलंय? असं टाईट करू का इथून? पोरांना भलती डिमांड असते, PSI व्हायचं ना. आलं लक्षात. ओके, ठीक आहे. हेमंत, नाम हॅपी. ओके, येस. पांडुरंग ठेवलं. आलं लक्षात. ओके, येस, चालेल. चलो पुढे. सर समजलं आम्हाला, हे सगळं लक्षात ठेवा, लक्षात ठेवायला सोपं जाईल तुम्हाला. इव्हन प्रार्थना समाज ह्याचं जे आहे नाव सुद्धा ख्रिस्ती स्वरूपाचे, प्रेयर ग्रुप किंवा प्रेयर सोसायटी. प्रेयर सोसायटी काय आहे? ख्रिस्ती लोकांचे, त्यांच्यासाठी प्रेयर मीटिंग हा वगैरे प्रकार असतो सगळा ख्रिश्चन धर्मामध्ये. आलं लक्षात. ओके, येस सर, हरकत नाही. पुढे जाऊया. ओके, स्वराज्य हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला? राजा राममोहन रॉय, दादाबाई नौरोजी, स्वामी विवेकानंद, बाळ गंगाधर टिळक. द्या बरं उत्तर, द्या बरं उत्तर. हे लक्षात ठेवा की आपण समाज सुधारक नावाचा विषय बघतो आहोत. आलं लक्षात. ओके, येस. नवीन हेअरस्टाईल, कोंबडा हेअरस्टाईल. ओके, हाऊ टू डू इट? देर आर व्हेरी different things that you can use. रिठा, शिकेकाई and something other things. लक्षात. ओके, एखाद्या जेलने काय कडक होतील त्याच्यापेक्षा जास्त कडक झाले ते. लक्षात. ओके, येस. माझा जाहीर चॅलेंज आहे सर्व हेअर स्टायलिस्ट आणि सर्व पारंपरिक, अपारंपरिक, मॉडर्न सर्व लोकांना. न्हावी म्हणलं की लोकांना राग येतो. आम्हाला न्हावी म्हणले. अरे भाऊ, पण ते हजारो वर्षाची परंपरा आहे त्या गोष्टीला. आत्ताच हेअर स्टाईलिश या शब्दाला कुठे परंपरा आहे? माझं ओपन चॅलेंज आहे, कोंबडा हेअरस्टाईल बनवून दाखवा. ओके, माझ्या मुलींनी इन्व्हेंट केली आहे. आलं लक्षात. ओके, येस. चला सर, काय आहे? ओके, दादाबाई नौरोजी. 1906 मध्ये काँग्रेस पक्षाच्या कलकत्ता अधिवेशनामध्ये ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्सचे सदस्य झालेले पहिले सदस्य दादाबाई नौरोजी यांनी स्वराज्य हा शब्द पहिल्यांदा वापरला. मात्र नंतर या शब्दाला प्रसिद्ध करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब म्हणतो बालगंगाधर टिळक आणि अरविंद घोष या दोघांनी केला होता. हे लक्षात घ्या. सो करेक्ट आन्सर इज दादाभाई नौरोजी. आलं लक्षात. ओके, बी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, 82.93%. व्हेरी गुड. आलं लक्षात. ओके, येस. चला
पुढचा शब्द, शुद्धी चळवळीला खालीलपैकी कोणत्या संघटनेने पाठिंबा दिला? एक आहे आर्य समाज, दुसरा आहे ब्राह्मो समाज, तिसरा आहे देव समाज आणि चौथा आहे प्रार्थना समाज. आलं लक्षात? ओके. शुद्धी चळवळीला खालीलपैकी कोणत्या संघटनेने पाठिंबा दिला हे लक्षात घ्या. आलं लक्षात? ओके. येस. परत वन सेकंड, शुद्धी चळवळ काय होती याचं लॉजिक लावा, की जे लोक मुस्लिम धर्मामध्ये जायचे त्या लोकांना परत हिंदू धर्मामध्ये घेण्याची ही चळवळ होती. आलं लक्षात? ओके. मग ही जी शुद्धी चळवळ जी आहे, या शुद्धी चळवळीच्या मध्ये कोण लोक असतील? साहजिक आहे, कॉमन सेन्स लावा. आलं लक्षात? ओके. येस. पांडुरंग विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ओके. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आलं लक्षात? ओके. येस. काय आहे? आर्य समाज. आलं लक्षात? ओके. येस. करेक्ट आन्सर इज आर्य समाज. व्हेरी गुड. जे कोणी 4% लोक आहेत इकडे थोडे आणि इकडे थोडे, त्यांनी थोडस हे करा. त्यांनी चुकून अरे बाप रे, ब्राह्मो समाज नाही रे, ब्राह्मो समाज नाही. ब्राह्मो समाज बऱ्यापैकी प्रो ख्रिश्चन होता, हे मी वर्गामध्ये समजून सांगितलेलं आहे बरं का. आलं लक्षात? ओके. तुम्ही या रे सामर्थ्य बॅचला, या बरं सगळेजण. आलं लक्षात? ओके. ज्या लोकांचं हे चुकतंय ना ते लोकांनी सामर्थ्य बॅचला वर्गामध्ये सगळं समजून सांगितलंय की एखादा गट कसा प्रो ख्रिश्चन होता. भले ब्राह्मो समाजामध्ये भरपूर गोष्टी आहेत. आलं लक्षात? ओके. बघा, हे सामर्थ्य बॅचची माहिती तुम्हाला. आलं, ज्यांना जॉईन करायचं त्यांनी करा. ओके. एवढं डिस्काउंट पण मिळतंय, आहे की नाही? आलं लक्षात? ओके. तुम्ही या बरं, तसल्या चुका करू नका 65 वाल्या. आलं लक्षात? ओके. हा बाबा, लॉजिकल चुका, जसं पहिल्या 2 प्रश्नांमध्ये ते बहरामजी होतं मिक्स, ऍक्सेप्टेबल आहे. ती तसली चूक ऍक्सेप्टेबल आहे, पण ती म्हणजे ती आहे सिली मिस्टेक्सच. आलं लक्षात? पण निदान ती फॅक्च्युअल मिस्टेक नाही आहे ना, म्हणजे की बा सर चला वाचण्यामध्ये चूक झाली आमची, आम्ही कॉन्सन्ट्रेशन वाढवू. इथं तर नॉलेजच चुकतंय ना, तुम्ही डायरेक्ट ब्राह्मो समाज कसं काय टिक करू शकताय? आलं लक्षात? ओके. येस. आहे की नाही? एमपीएससी वाला मधून एम कुठे गेला? अरे बघा, इकडे लक्ष द्या. मी फक्त महाराष्ट्रामध्ये शिकवतो का बेटा? मी महाराष्ट्रात शिकवतो, मी मध्य प्रदेशच्या मुलांना शिकवतो, मी राजस्थानच्या मुलांना शिकवतो, मी उत्तर प्रदेशच्या मुलांना शिकवतो, मी बिहारच्या मुलांना शिकवतो आणि शिवाय युपीएससीच्या मुलांना शिकवतो. बरोबर आहे? ह्या सगळ्या कॅटेगरीज ज्या आहेत त्या एका अप्पर हायर कॅटेगरीमध्ये येतात, पीएससी वाला. त्या पीएससी वालाच्या आतमध्ये एमपीएससी वाला, युपीएससी वाला, युपीपीएससी वाला, बीपीएससी वाला, अशा सगळ्या ब्रांचेस आहेत. आलं लक्षात? सो हे जे इथे पीएससी वाला जे लिहिलंय ना, तर ते सिनियर कॅटेगरीचं नाव आहे. ठीक आहे? आलं लक्षात? ओके. सो एम कुठेच नाही गेला, एम इथे हृदयात माझ्या. आलं लक्षात? ओके. येस. तुम्ही कधी आलात तर कधी मग आता तिकडे सगळीकडे तर माझे फक्त पेड लेक्चर्स होतात, तिकडे मी युट्यूब वरती जात नाही. आलं लक्षात? ओके. युट्यूब वरती फक्त आणि फक्त जिथे जिव्हाळ्याची माणसं तिथे युट्यूब वरती आम्ही. आलं लक्षात? ओके. येस. आहे की नाही? ठीक आहे. आलं लक्षात? एपीएससी वाला अरुणाचल मध्ये नाही जात आहे बेटा मला. आणि तू जर म्हणत असशील ते आंध्र प्रदेशवाला आहे तर ते एपीपीएससी वाला आहे, आंध्र प्रदेशचं जे आहे ते. ठीक आहे. तुझा एक पी कमी आहे. आलं लक्षात? ओके. चला चला, या इकडे लक्ष द्या. ओके. करा, जॉईन करायचं करा, तुमची मर्जी आहे, मी काय बोलत नाही. ब्राह्मो समाज वगैरे उत्तर देऊ नका. ओके. अरे बापरे, प्रार्थना समाजवाले लोक पण, हे पण म्हणजे मी परत सांगतो, हे 2 उत्तर देणारे माणसं जागे व्हा. कोण आहेत? एक तरी मिनिमम विद्यार्थी आहे तिथे उत्तर देणारं, जागे व्हा. मी काही बोलत नाही, जाऊ दे बाबा. आलं लक्षात? ओके. येस. त्या डिटेल वाचून घ्या. स्वामी दयानंद सरस्वती हे आर्य समाजाचे संस्थापक, आधुनिक भारतातील शुद्धी चळवळीचे पहिले प्रचारक. दयानंदांनी चळवळीच्या स्वरूपामध्ये शुद्धीकरणाचं कार्य प्रस्थापित केलं, हिंदू समाजाला संघटित करण्याचा प्रयत्न केला. पहिली शुद्धी स्वामी दयानंद यांनी देहरादून येथे वास्तव्य असताना तिथे अलखधारी नावाच्या मुस्लिम तरुणाची केली होती, हे लक्षात घ्या. ठीक आहे. पुढे, सुशासन हा स्वराज्याला पर्याय नाही असं खालीलपैकी कोण म्हणालं? ओके. लोकमान्य टिळक, रवींद्रनाथ टागोर, स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद. तिसरं चौथा ऑप्शन नीट वाचा बरं का. आलं लक्षात? ओके. येस. ठीक आहे. आलं लक्षात? माझ्या पीडीएफ वर उत्तर सी आहे. ओके. येस. नाही, आर्य समाज शुद्धी चळवळीला खालीलपैकी कोणत्या संघटनेने पाठिंबा दिला? इट इज आर्य समाज. ऑलवेज रिमेंबर. आलं लक्षात? ओके. येस. इथे सी जरी लिहिलं असेल तरी एक्सप्लेनेशन मध्ये ऑलरेडी आर्य समाजाचा उल्लेख आणि सगळं लिहिलेलं आहे. आलं लक्षात? ओके. ठीक आहे. ते वरती चुकलेलं असू शकतं. माझ्या पीडीएफला सी जरी असलं तरी मी सांगतोय त्याच्याकडे लक्ष द्या बेटा. ठीक आहे. आर्य समाज इज द करेक्ट आन्सर. प्रिव्हियस वन.
आलं लक्षात. ह्याचा वेळ संपलेला आहे. आलं लक्षात. सुशासन हा स्वराज्याला पर्याय नाही असं कोण म्हणालं? या प्रश्नामध्ये काय शिकायला पाहिजे होतं सर आम्ही? माहिती आहे तर उत्तर द्या, नाही माहिती आहे तर उगाच उत्तर कशाला देताय? स्किप करायला शिका. ओके सर, आम्हाला बऱ्याच वेळा कळतच नाही कुठला प्रश्न स्किप करावा आणि कुठला नाही. ज्या प्रश्नातलं एकही उत्तर 100% खात्रीने तुम्हाला इलिमिनेट करता येत नाही त्या प्रश्नाला अटेम्प्ट करायचं नाही. 4 पैकी निदान एक तरी ऑप्शन तुम्हाला इलिमिनेट करता आला पाहिजे. म्हणजे मे बी त्या ऑप्शन बद्दल तुम्हाला माहिती आहे की हे 100% नाहीये, किंवा प्रश्नाबद्दल तुम्हाला माहिती आहे की करेक्ट उत्तर अंदाज लावता येत नाहीये, पण हे तर नक्की नाही. जर इलिमिनेट करता आलं एक तरी ऑप्शन, तरच तुम्ही ते प्रश्नाचं उत्तर जे आहे ते द्यायला पाहिजे. एवढं एक फक्त करा, ते ऑटोमॅटिकली तुमची ऍक्युरसी जी आहे ती वाढायला सुरुवात होईल. ठीक आहे सर, सुशासन हा स्वराज्याला पर्याय नाही असं कोण म्हणालं होतं? तर हे स्वामी दयानंद म्हणाले होते. ह्यांनी स्वराज्याचा नारा दिला होता आणि स्वामी दयानंद ह्यांनी बालविवाह, सतीप्रथा यासारख्या अनिष्ट गोष्टी दूर करण्यासाठी विशेष योगदान दिलं. स्वराज्यावरती भर देताना दयानंद सरस्वती म्हणाले होते की सुशासन हा स्वराज्याला पर्याय नाही. उद्या चलून ब्रिटिश येऊन तुम्हाला प्रॉमिस करतील की आम्ही सरकार नीट चालवतो पण तुम्हाला स्वराज्य देत नाही, तसं चालणार नाही. स्वराज्य हे स्वराज्यच आहे. सो स्वामी दयानंद सरस्वती. ओके, हे उत्तर करेक्ट आहे. ठीक आहे. लोकमान्य टिळकांनी असं काहीही म्हणलेलं नाही. सुशासनाची चर्चाच लोकमान्य टिळकांनी केलेली नाही. आलं लक्षात? ओके, येस आहे की नाही? आलं लक्षात? ओके सर, हे इलेक्शनवाले खूप त्रास देत आहेत. प्रचार करणारे इथे येऊन सॉन्ग लावतात. ठीक आहे, आलं लक्षात? ओके येस. बघा आता ज्यांनी स्किप केलं ते जिंकले, ज्यांनी नाही एकमेकांचं बघून लिहिलं काय बोलणार आपण? आलं लक्षात? एपीएससीच्या नावामध्ये ए टाईप करून बसले सगळेजण. आलं लक्षात? ओके. मथुरेचे स्वामी वीरजानंद हे स्वामी दयानंद सरस्वती यांचे गुरु होते. शिक्षण घेतल्यानंतर दयानंदांनी गुरूंच्या परवानगीने धर्म सुधारणेच्या ढोंगीपणा फोडण्याचा, आलं लक्षात? हा शब्द, ही शब्दरचना इथे पूर्ण वाक्य लिहिलं असतं तर कामी होती, आता कामी नाही. आलं लक्षात? ओके, धर्म सुधारणेचा झेंडा फडकवला. सत्यार्थ प्रकाश हा पवित्र ग्रंथ कोणी लिहिला आहे का नाही? कोणी लिहिला? आलं लक्षात? ओके, पवित्र ग्रंथ कोणी लिहिला? आजही सत्यार्थ प्रकाश वाचणारे लोक आहेत. ठीक आहे. प्रार्थना समाज, थिओसॉफिकल सोसायटी, आर्य समाज, ब्राह्मो समाज, कोणी लिहिला सांगा? वेळ संपलेला आहे. आलं लक्षात? ओके येस. कोणी लिहिला? तर तो आर्य समाजाच्या लोकांनी लिहिला होता. आलं लक्षात? ओके. व्यक्ती पण लक्षात असतील तर ठीक आहे, नसेल तर काही हरकत नाही. सो आर्य समाज इज करेक्ट आन्सर. सत्यार्थ प्रकाश नावाचा ग्रंथ आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिला. ऍक्च्युअली मी बाहेर याच्यासाठी गेलो होतो कारण माझ्याकडे एक सत्यार्थ प्रकाशची कॉपी आहे. ओके, मी दाखवली असती तुम्हाला पण ती नाही सापडते आता. नेमकं रॅक मध्ये कुठे कुठे काय काय ठेवलेलं आहे, एवढे प्रचंड रॅक झालेत. ओके ठीक आहे. सो स्वामी दयानंद सरस्वती यांनी हा ग्रंथ हिंदीमध्ये रचला. त्यांची मातृभाषा गुजराती असली तरी त्यांना संस्कृत भाषेचं ज्ञान होतं की अस्खलितपणे ते बोलू शकत होते. सो आर्य समाज इज द करेक्ट आन्सर. सोपं आहे लक्षात ठेवायला. 91% विद्यार्थ्यांचं करेक्ट आहे म्हणजे जमले. हे जे आहेत बाकीचे जागे व्हा. आले सर, मी बॅचचं नाव ऑलरेडी सांगितलेलं आहे, करा. स्वामीजी म्हणाले काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत सर्व भारतीय एकच भाषा बोलू आणि समजू लागतील, तो दिवस पाहण्यासाठी माझे डोळे जे आहेत ते तळमळतात. खालीलपैकी कोणाला भारताचा मार्टिन ल्युथर म्हणून ओळखलं जातं? स्वामी दयानंद सरस्वती, राजा राममोहन राय, स्वामी विवेकानंद, स्वामी श्रद्धानंद. आलं लक्षात? ओके येस. भारताचा मार्टिन ल्युथर म्हणून कोणाला ओळखतात? द्या उत्तर. द्या उत्तर. भारताचा मार्टिन ल्युथर कोण आहे? पांडुरंग विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ठीक आहे, दिलं उत्तर. सर, फुलेंना पण बोलतात ना, फुलेंना महाराष्ट्राचा बोलतात. ठीक आहे, आलं लक्षात? ओके येस. स्वामी दयानंद सरस्वती, राजा राममोहन राय, स्वामी विवेकानंद, स्वामी श्रद्धानंद असे ऑप्शन्स होते. आलं लक्षात? स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेल्या धार्मिक सुधारणामुळे त्यांना भारताचं मार्टिन ल्युथर म्हणलं जातं. स्वामीजींनी मन, वचन आणि कर्म या तिन्ही शक्तींनी समाजाची उन्नती करण्याचा प्रयत्न केला. आपल्या लेखनातून, शिकवणुकीतून त्यांनी भारतीय जनतेला मानसिक गुलामगिरीतून मुक्त करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यांचं भाषण इतकं प्रभावी आणि ओजस्वी असे की त्याचा थेट परिणाम श्रोत्यांच्या विवेक बुद्धीवरती होत असे. ते देशभक्ती आणि राष्ट्रीय भावनेने परिपूर्ण असे होते.
त्यांचं मेजर जे कार्य आहे ते तिकडे लाहोर, पंजाब, दिल्ली या साईडला जास्त आहे. त्याच्यानंतर आपल्या साईडला पण आहे, महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं तर नांदेड, लातूर, मग मुंबई, ओके, मग गुजरातमध्ये सुरत, अहमदाबाद या ठिकाणी तुम्हाला काम दिसेल. आलं लक्षात? ओके, येस आहे की नाही? ठीक आहे, आलं लक्षात? ओके, सो काय आहे? स्वामी दयानंद सरस्वती हे उत्तर आहे, हे लक्षात घ्या. आलं लक्षात? ओके, येस. तुम्हाला हिंट पण लागायला पाहिजे. मी प्रश्न बनवत असताना ना असं पुस्तक उघडून ठेवलेलं असतं, ओळीने चॅप्टर आला की त्याच्यावरचे प्रश्न, त्याच्या पुढचे चॅप्टर आले की त्याच्यावरचे प्रश्न, हिंट पण लागायला पाहिजे उत्तर देण्यासाठी. ठीक आहे, आलं लक्षात? ओके, येस. द्या आता. स्वामी दयानंद सरस्वती यांनी काय स्थापन केलं? आर्य समाज स्थापन केलं. पुढे जाऊया. आलं लक्षात? ओके, येस. एक हिंदू सुधारणा चळवळ ज्याची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी 10 एप्रिल 1875 रोजी मुंबई इथं केली. वैदिक धर्माची शुद्ध स्वरूपामध्ये पुनर्स्थापना करणे, भारताला धार्मिक, सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या एकसंध करणे, पाश्चिमात्य प्रभाव संपुष्टात आणणे हे या सगळ्या चळवळीचं उद्दिष्ट होतं, हे लक्षात घ्या. आर्य म्हणजे सौम्य आणि समाज म्हणजे सभा, त्यामुळे आर्य समाज म्हणजे सज्जन लोकांची किंवा सज्जन लोकांचा समाज असं त्याच्यामध्ये होतं. वेदांकडे जायला कोणी सांगितलं? ऑलरेडी याचं उत्तर दिलेलं आहे. वेदांकडे जायला राजा राममोहन रॉय यांनी सांगितलं होतं. आलं लक्षात? हाय, राजा राममोहन रॉय. वेदांचा अभ्यास करा पण वेदांकडे जा असं स्वामी दयानंद सरस्वती यांनी सांगितलं. राजा राममोहन रॉय यांचं पण वेदांकडे जा असं डायरेक्ट वाक्य फेमस नाहीये, पण त्यांनी वेदांच्या मध्ये सतीप्रथा नाही, वेदांच्या मध्ये हे नाही, आलं लक्षात, असं उत्तर दिलं. बघा, घाई केली की असं होतं. दयानंद सरस्वती इज द करेक्ट आन्सर. 19व्या शतकातील थोर समाज सुधारकांमध्ये दयानंद सरस्वती वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे, आलं लक्षात? बी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, 75 होय, विद्यार्थ्यांचं करेक्ट आहे. लक्षात, विद्यार्थ्यांचं करेक्ट आहे. क्या बात आहे. अति काही संकटात नाही, फक्त माझ्यासोबत झालेलं दिसतंय, बाकी कोणासोबत झालेलं दिसत नाही. आलं लक्षात? ओके, छान, चांगली गोष्ट आहे. आलं लक्षात? ओके, येस. 1876 मध्ये हरिद्वारच्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने खंडिनी ध्वज फडकावून दांभिकतेला आव्हान दिलं आणि त्यांनी पुन्हा वेदांचा महिमा जो आहे तो प्रस्थापित केला होता. ब्रिटिश साम्राज्य पूर्णपणे सडलेलं, भ्रष्ट, जुलमी, सर्वार्थाने हीन आहे हे कोणाचं विधान आहे? भगिनी निवेदिता, सावित्रीबाई फुले, अॅनी बेझंट, बाल गंगाधर टिळक. ओके, येस. हे असं का स्पेसेस दिलेत? बाळ गंगाधर टिळक, हे बाळ गंगाधर एकच शब्द आहे आणि मग टिळक एक शब्द आहे. ठीक आहे सर, याला पोल दिला नाही त्यांनी. ओके, नाही दिला. ठीक आहे, आता दिलाय ना. पांडुरंग विठ्ठल कुकुचकू कुकुचकू. ओके, ठीक आहे. ब्रिटिश साम्राज्य पूर्णपणे सडलेलं, भ्रष्ट, जुलमी आणि सर्वार्थाने हीन आहे हे कोणाचं विधान आहे? तर हे जे विधान आहे हे भगिनी निवेदिता यांचं आहे. सिस्टर निवेदिता माहिती आहेत ना तुम्हाला, स्वामी विवेकानंद यांच्या शिष्या होत्या. आलं लक्षात? ओके, इव्हन सिस्टर निवेदिता जे आहेत ते स्वामी विवेकानंद यांना त्यांनी मागणी पण घातली होती की तुम्ही लग्न करा माझ्यासोबत. तर स्वामी विवेकानंदांनी त्यांना समजून सांगितलं होतं की नाही, मी संन्यासी आहे. ते म्हणाले होते की लग्न नाही तर नाही, ठीक आहे, मला तुमचे शिष्या बनवून घ्या. आलं लक्षात? ओके, येस, आहे की नाही? आलं लक्षात? ओके, येस. सिस्टर निवेदिता यांचे मूळ नाव मार्गारेट एलिझाबेथ नोबल होते. त्या एक अँग्लो आयरिश समाजसेविका, लेखिका, शिक्षिका आणि स्वामी विवेकानंद यांच्या शिष्या होत्या. त्यांचं प्रसिद्ध विधान होतं, ब्रिटिश साम्राज्य पूर्णपणे सडलेलं, भ्रष्ट, जुलमी आणि सर्वार्थाने हीन आहे. मार्गारेट जे आहे हे एलिझाबेथ नोबेल यांचा जन्म 28 ऑक्टोबर 1867 रोजी आयर्लंडमध्ये झाला. सुरुवातीच्या आयुष्यामध्ये त्यांनी कला आणि संगीताचं चांगलं ज्ञान जे आहे ते मिळवलेलं होतं. आलं लक्षात? ओके, येस. सो भगिनी निवेदिता इज द करेक्ट आन्सर. आलं लक्षात? ओके, येस. चला, ठीक आहे. 23% विद्यार्थ्यांनी, बाकीच्यांनी बाळ गंगाधर टिळक दिलेलं आहे. त्यांचं बाळ गंगाधर टिळक ज्यांनी सांगितलं त्यांना हे वाक्य जे आहे ते तेवढं असं बाळ गंगाधर टिळक कडक आणि भडक वाक्य बोलायचे ना, असं जोरदार. आलं लक्षात? ओके, त्याच्यामुळे कदाचित ते वाक्य त्यांनी तसं लिहिलं असेल. आलं लक्षात? ओके, येस, ठीक आहे. बाळ गंगाधर टिळक नाही, भगिनी निवेदिता उत्तर आहे. ओके, पुढचा प्रश्न घेऊया. शारदामणी म्हणून कोणाला ओळखलं जात असे? राजा राममोहन रॉय यांच्या पत्नी, रामकृष्ण परमहंस यांच्या पत्नी, स्वामी विवेकानंदांची आई आणि केशवचंद्र सेन यांची कन्या. आलं लक्षात? ओके, द्या उत्तर. ज्यांना माहितीये खरंच मानायला पाहिजे. मग हे ज्यांना माहितीये ना त्यांना खरंच मानावं लागेल. राजा राममोहन रॉय यांच्या पत्नी, रामकृष्ण परमहंस यांच्या पत्नी, विवेकानंदांची आई, केशवचंद्र सेन यांची कन्या. द्या 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 उत्तर द्या, पटापट उत्तर द्या. लक्षात? ओके, करेक्ट आन्सर इज रामकृष्ण परमहंस यांच्या पत्नी.
आलं लक्षात. ओके, रामकृष्ण परमहंस यांच्या पत्नी रामकृष्ण परमहंस यांच्या जीवनसाथी ज्या होत्या शारदा देवी यांचा जन्म 22 सप्टेंबर 1853 रोजी झाला. त्यांचं बालपणीचं नाव शारदामणी असं होतं. त्यांचे वडील रामचंद्र मुखोपाध्याय हे साधे, मुखोपाध्याय म्हणजे मुखर्जी, हे ब्राह्मण होते, पुजारी होते. रामकृष्ण परमहंस कोलकात्याच्या दक्षिणेश्वर मंदिरामध्ये भक्तीमध्ये इतके मग्न होते की लोक त्यांना वेडे समजायला लागले. मुलाची ही अवस्था बघून त्यांची म्हातारी आई चंद्रमणी जी आहे ती चिंतेमध्ये पडली. आलं लक्षात. ओके, येस. आणि त्यांनी रामकृष्ण परमहंस यांचं लग्न शारदामणी यांच्यासोबत केलं होतं, हे लक्षात घ्या. हे रामकृष्ण परमहंस म्हणजे कोण? हे तेच आहेत, नाही विवेकानंदांची आई नाही. ओके, रामकृष्ण गुरुमाता होत्या त्या. रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंदांचे गुरु होते आणि म्हणून शारदामणी यांना स्वामी विवेकानंद गुरुमाता म्हणायचे. आलं लक्षात. खरी खरी आई नाही. आलं लक्षात. शारदामणी हे जे आहे हे लक्षात घ्या. ठीक आहे, चला. सर करेक्ट उत्तरित शारदामणी रामकृष्ण परमहंस यांच्या पत्नी. ओके, बी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, 38% विद्यार्थ्यांचं करेक्ट आहे, ऍक्सेप्टेबल आहे, काही हरकत नाही. नवीन माहिती तुमच्यासाठी. आलं. स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली? 61, 91, 93, 97, सगळे 1800 मध्ये आहेत. आलं लक्षात. ओके, येस. 1861, 1891, 1893, 1897. द्या बरं उत्तर. द्या उत्तर द्या. अरे पोरांनो उत्तर द्या रे. झालं उत्तर देऊन. ठीक आहे, वेळ संपलेला आहे कारण. ओके, करेक्ट आन्सर इज 1897. सी इज द ऑप्शन का डी इज द ऑप्शन? डी, 1897, डी इज द ऑप्शन. आलं लक्षात. ओके, 48% विद्यार्थ्यांचं करेक्ट आहे, काही हरकत नाही. आलं लक्षात. ओके, रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी 1 मे 1897 रोजी केली. रामकृष्ण परमहंसांच्या शिकवणुकीवरती अगाध श्रद्धा असणारे, त्यांची शिकवण जनसामान्यांपर्यंत पोहोचवू शकणारे, दुःखी मानव जातीची निस्वार्थ सेवा करू शकतील अशा साधू संतांना संघटित करणे हा यामागचा उद्देश होता. पहिला मठ कलकत्त्यातल्या बारानगर इथं स्थापन करण्यात आला. त्यानंतर वेल्लोर इथं मिशनची स्थापना करण्यात आली. मिशनचा दुसरा मठ जो आहे तो अल्मोडा येथे मायावती इथं स्थापन करण्यात आला होता, हे लक्षात घ्या. रामकृष्ण मिशनची सुरुवात कोणी केली? स्वामी विवेकानंद यांनी केली. ऑलरेडी ते आत्ताच सांगितलं तुम्हाला. आलं लक्षात. ओके, बाकीची सगळी माहिती जी आहे ती दिलेली आहे. ओके, पुढे. कोणत्या प्रख्यात समाज सुधारकांनी ज्ञानयोग, कर्मयोग आणि राजयोग हे ग्रंथ लिहिले? स्वामी विवेकानंद, रानडे, राजा राममोहन राय, रामकृष्ण परमहंस. लक्षात. ओके, येस. द्या उत्तर. द्या उत्तर. ओके, द्या उत्तर. सोपे सोपे प्रश्न आहेत आजचे. पांडुरंग विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. कोणत्या प्रख्यात समाज सुधारकांनी ज्ञानयोग, कर्मयोग, राजयोग हे ग्रंथ लिहिले? स्वामी विवेकानंद, रानडे, राजा राममोहन राय, रामकृष्ण परमहंस. हा लक्षात. ओके, सो करेक्ट आन्सर इज स्वामी विवेकानंद. तुम्हाला आता ती हिंट पण लागायला सुरुवात झाली असेल की सर एखाद्या समाज सुधारकाच्या बद्दल विचारायला लागले की विचारतात. इथे पण ऑप्शन चुकीचा लिहिलाय बरं का. इथं लिहिलंय सी, पण करेक्ट आन्सर इज ए, कारण ऑप्शन ए मध्ये स्वामी विवेकानंद लिहिलं होतं. आलं लक्षात. ओके, येस. ठीक आहे, 70% विद्यार्थ्यांचं करेक्ट आहे. व्हेरी गुड. ओके, आयदर यू शुड लर्न टू गिव्ह अन अॅक्युरेट आन्सर ऑर स्किप द क्वेश्चन. आलं लक्षात. या गोष्टी ज्या आहेत त्या तेवढ्या शिकून घ्या. आलं लक्षात. ओके, येस. सो रामकृष्ण परमहंस इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. सर ज्ञानयोगाला आत्मज्ञान म्हणजे स्वतःचं ज्ञान प्राप्त करणं असं म्हणतात. अनुभवाद्वारे स्वतःला आणि आपल्या भोवतालला समजून घेण्याबद्दल स्वामी विवेकानंदांची व्याख्यानं, शिकवण, ज्ञानयोगाशी संबंधित लेख यांची नोंद आणि संकलन ज्ञानयोग ग्रंथामध्ये करण्यात आलेलं आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, पुढे शेवटचा प्रश्न आजचा. विवेकानंदांनी शिकागो येथे झालेल्या विश्वधर्म संसदेमध्ये कोणत्या वर्षी भाग घेतला? 72, 90, 93, 1, 1901. ओके, द्या उत्तर. द्या उत्तर. उद्या पण हाच टॉपिक आहे बेटा, समाज सुधारक भाग 2. उद्या आपलं शेवटचं लेक्चर आहे. उषा, आपल्या सिरीज मध्ये मला वाटतं किती 22-25 लेक्चर्स घेतले आपण आता एमसीक्यूचे. जवळपास प्रत्येक लेक्चरमध्ये 20-25 प्रश्न पण घेतले आपण. ठीक आहे, आलं लक्षात. ओके, येस. द्या उत्तर. आलं लक्षात. ओके, येस. सो करेक्ट आन्सर इज स्वामी विवेकानंद जे आहे यांनी 11 सप्टेंबर 1893 रोजी. ओके, सी इज द आन्सर. आलं लक्षात. ओके, रोजी शिकागो येथे झालेल्या जागतिक धर्म संसद नावाच्या जागतिक धर्म परिषदेमध्ये भाग घेतला. तुम्ही आज भाषणांच्या मध्ये माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो हे जे शब्द वापरता हे शब्द तिथून आलेत.
तिथे सगळ्यात पहिल्यांदा स्वामी विवेकानंदांनी माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो हा शब्द वापरलेला आहे, हे लक्षात घ्या. मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना करण्यासाठी महादेव गोविंद रानडे यांना कोणी प्रभावित केलं? केशवचंद्र सेन, देवेंद्रनाथ टागोर, राजा राममोहन रॉय, टेकचंद. ओके, द्या उत्तर, फटाफट उत्तर द्या. आणि आज वेळ नाही तुमच्याकडे फार. ठीक आहे, आलं लक्षात? ओके, येस, पटापट उत्तर द्या. ठीक आहे, चला 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 चला. सर तुम्ही समोरून सरकतच नाही गड्या. एकच सेकंद फक्त, मला एक छोटीशी सेटिंग करायची आहे. तुम्हाला प्रश्न दिला मी सोडवायला आणि सेटिंग चेंज करते. ओके सर, हॅलो सर, मी रेकॉर्डेड 1 नंबर लेक्चर होतात. असे प्रश्न असतात जे बुक मधून नोट्स मधून कव्हर होत नाहीत, फक्त तुमच्या सेशन मधून होतात. थँक्यू सो मच सर. थँक्यू बेटा सारिका. थँक गॉड तुम्हाला लक्षात येतं ती मेहनत. हे जे नाहीतर कसे कसे काही काही मुलं असे, काय सर तुम्ही रोज 15 मिनिटं उशिरा येता. पण मी जर रोज नवीन प्रश्न टाईप करत असेल तर मला वेळ लागणार ना रे. ओके, आणि असं प्रयत्न करत असतो मी की काहीतरी चांगलं शिकवायचं, काहीतरी चांगलं घ्यायचं. आलं लक्षात? की आज मी हे पुस्तक घेऊन बसलो होतो प्रश्न काढण्यासाठी. अजून 2 पुस्तक आहेत पण एक दाखवू शकतो मी. आलं लक्षात? की हे बघा, कठारे सरांचं पुस्तक आहे, दिस इज गुड बुक. ओके, कठारे सरांचे 2-3 पुस्तकं आहेत, दोन्ही तिन्ही आहेत माझ्याकडे. मी हे घेऊन बसलो होतो. आलं लक्षात? ओके, ह्याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न ह्याच्यातून पण काढलेले. तुमच्याकडे हे दोन्ही पुस्तकं असणारच आहेत शक्यतो. आलं लक्षात? ओके, सो बघा, सोडवा. सर काय आहे करेक्ट उत्तर? प्रश्नामध्ये छोटीशी ट्रिक केली आहे, हे लक्षात येते का बघा तुमच्या? आलं लक्षात? ट्रिक म्हणजे फसवेपणा नाही म्हणता येणार, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला असं नाही विचारलं की प्रार्थना समाज स्थापन करण्यासाठी कोण आले महादेव गोविंद रानडे सोबत. हे नाहीये, प्रभावित केलं म्हणजे महादेव गोविंद रानडे यांनी कुणापासून प्रेरणा घेतली? इनडिरेक्टली प्रश्न. आलं लक्षात? ओके, येस, कुणापासून प्रेरणा घेतली? केशवचंद्र सेन, देवेंद्रनाथ टागोर, राजा राममोहन रॉय, टेकचंद. ओके, येस, सो करेक्ट आन्सर इज केशवचंद्र सेन. यांनी महादेव गोविंद रानडे यांच्यावरती प्रभाव पाडत मुंबईमध्ये प्रार्थना समाजाची स्थापना केली. MG रानडे, मी वाचत नाही बसत, चला. आलं लक्षात? ओके, येस, सो करेक्ट आन्सर इज केशवचंद्र सेन. ठीक आहे, आलं लक्षात? इथं बी जरी लिहिलेलं असेल, आलं लक्षात? ओके, तरी सुद्धा करेक्ट आन्सर इज केशवचंद्र सेन. आलं लक्षात? ओके, ठीक आहे, येस, चालेल. ए इज द आन्सर. ओके, क्या बात आहे, 90% विद्यार्थ्यांचं करेक्ट आहे, म्हणजे छान. ओके, पुढचा प्रश्न ज्यांना पाहिजे त्यांनी स्क्रीनशॉट काढायचे. आलं लक्षात? मी असं मध्ये मध्ये तोंड घालणार म्हणजे तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे कुठल्या माणसाने आपल्याला छान छान प्रश्न आणून दिलेत. ओके, ठीक आहे. राजा राममोहन रॉय यांच्या ब्राह्मो समाजाच्या विरोधामध्ये कलकत्त्यामध्ये धर्मसभेची स्थापना झाली. त्याचे संस्थापक कोण? मधुसूदन दत्त, रामनारायण तर्करताना, राधाकांत देव, मनमोहन घोष. ठीक आहे, चला चला चला, पटपट पटपट उत्तर द्या. आलं लक्षात? ओके, ह्याच्या पुढे आता परत युट्यूब वरती सर तुमचे सेशन कधी? माझे सेशन ह्याच्यानंतर तुम्ही बोलवलात तेव्हा. कसं बोलवायचं सर? तुम्हाला कमेंट करायची. चॅट मधून सांगून काय होत नाही, कमेंट करायची असते. कमेंट केलं की ते मग सगळ्या आमच्या टीमला दिसतं, मग सगळ्या टीमला कळतं की बाबा हे वाले लेक्चर, अशा स्टाईलचे लेक्चर घ्यायचे आहेत. ठीक आहे, आलं लक्षात? ओके, चला. राजा राममोहन रॉय यांच्या ब्राह्मो समाजाच्या विरोधामध्ये कलकत्त्यामध्ये धर्मसभेची स्थापना झाली. त्याचे संस्थापक कोण होते? मधुसूदन दत्त, रामनारायण तर्करताना, राधाकांत देव, मनमोहन घोष. करेक्ट आन्सर इज राधाकांत देव. ह्यांनी राजा राममोहन रॉय ह्यांच्या ब्राह्मो समाजाचा विरोध म्हणून 1830 मध्ये कलकत्ता इथं धर्म आलं लक्षात? ओके, सभेची स्थापना केली. आलं लक्षात? ओके, ठीक आहे, सो करेक्ट इज रमाकांत देव. आलं लक्षात? सॉरी, राधाकांत देव. ओके, सी इज द आन्सर. ठीक आहे, हरकत नाही. ज्यांचं चुकलं, बऱ्याच जणांचं चुकलेलं दिसतंय. आलं लक्षात? स्क्रीनशॉट काढून घ्या. मी तुम्हाला शिकवलंय, तुम्हाला आठवतं ना स्क्रीनशॉटचं काय करायचं असतं? आलं लक्षात? ओके, फार लेट नाही झालं बेटा राज, दुसराच प्रश्न आहे आता. आलं लक्षात? ओके, महेश खुद लेट आया, पांडुरंग हरी विठ्ठल. आलं लक्षात? ओके, मुलांनो मी काय सांगतो बघा, स्क्रीनशॉटचं काय करायचं माहितीये ना, तुम्ही स्वतः तुमचा व्हॉट्सअप किंवा आराधताईमध्ये काही तुमचा ग्रुप असेल तर स्वतःलाच ऍड करायचं, किंवा तुमच्या आईला किंवा वडिलांना असं कोणाला तरी ऍड करून ठेवा, किंवा मित्रमैत्रिणींना करा, फॉर दॅट मॅटर. ओके, माझं म्हणणं असतं की एक सिंगल पर्सन ग्रुप म्हणजे तुम्ही स्वतः, म्हणजे काय करायचं सर, एखाद्या मित्राला ऍड करायचं. आलं लक्षात? ओके, ग्रुप बनवायचा,
ग्रुप बनला की त्या मित्राला रिमूव्ह करून टाकायचं, म्हणजे त्या ग्रुपमध्ये तुम्ही एकटे शिल्लक राहता. त्या ग्रुपला रिनेम करून टाकायचं क्विक रिव्हिजन ग्रुप. आलं लक्षात? ओके, क्विक रिव्हिजन ग्रुप. आणि हे जे असे काही एखादा प्रश्न चुकला, तुमचा जो चुकला तेवढ्याचा स्क्रीनशॉट त्या ग्रुपमध्ये टाकून ठेवायचा. सर ह्याचा काय फायदा? एकतर मोबाईल आपल्यासोबत असतो नेहमी. आपल्या सोबत असल्यामुळे आपण नेहमी कधी पण समजा वेळ मिळाला काय करायचं बाबा, त्या ग्रुपला ओपन करायचं, त्याच्यातल्या मीडियामध्ये जायचं, रिव्हिजन करायची. आलं लक्षात? गृहीत धरूया की तुमचे 5-6ची रिव्हिजन झाली आणि तुम्हाला लगेच ग्रुप क्लोज करून कुठेतरी जावं लागलं. 5 प्रश्नाची तर रिव्हिजन झाली आणि ते 5ही प्रश्न असे होते जे तुमचे चुकत होते. आलं लक्षात? ओके, म्हणून स्क्रीनशॉट काढायचं, म्हणून मी एवढं रिलिजियसली सगळे एक्सप्लेनेशन्स लिहून आणतो. आलं लक्षात? ओके, काही आज नेमके काही प्रश्न असे आहेत की जे एक्सप्लेनेशन न लिहिता फक्त उत्तर लिहून आणलेत, पण ठीक आहे. चला पुढे. यापैकी नीलदर्पण या नाटकाचे लेखक कोण आहेत? लेखक. आलं लक्षात? इट्स नॉट ग, का नाहीये. शरदचंद्र, हरिश्चंद्र मुखर्जी, बंकिमचंद्र चटर्जी, धम्मबंधू मित्र. द्या उत्तर. आलं लक्षात? ओके, शरदचंद्र, हरिश्चंद्र मुखर्जी, बंकिमचंद्र चटर्जी, धम्मबंधू मित्र. कुणी नीलदर्पण लिहिलं? आलं लक्षात? ओके, येस, द्या उत्तर. सर नीलदर्पण या नाटकामध्ये काय आहे हो? नीलदर्पण या नाटकामध्ये निळीचे जे मळेवाले होते त्या मळेवाल्यांनी शेतकऱ्यांच्या वरती केलेले जे अत्याचार आहेत ते सगळे अत्याचार त्या नाटकामध्ये दाखवण्यात आलेले आहेत. आलं लक्षात? म्हणून नीलदर्पण नाटक हे आपल्या भारतीय समाज जागृतीमधलं वन ऑफ द एक महत्वाचं नाटक ओळखलं जातं. आलं लक्षात? येस, नीलदर्पण. संपला का वेळ? ओके, येस, घ्या पटकन पुढचं. आलं लक्षात? ओके, धम्मबंधू मित्र हे या नाटकाचे काय होते? लेखक होते. मित्र यांनी 1860 मध्ये नीलदर्पण यांच्या उल्लेखनीय नाटकाने बंगालच्या सामाजिक आणि साहित्यिक वर्तुळामध्ये जोरदार धुमाकूळ घातला. ढाका इथून प्रकाशित झालं. प्रकाशित झाल्यानंतर वृत्तपत्रांमध्ये मोठा वाद पेटला, म्हणजे असं लिहायचं की नाही लिहायचं, ब्रिटिशांच्या विरोधात लिहायचं की नाही लिहायचं. आलं लक्षात? ओके, सो डी इज द आन्सर. हे जे बाकीचे सगळे विद्यार्थी आहेत ना, ए, बी आणि सी वाले, शरदचंद्र, हरिश्चंद्र मुखर्जी, बंकिमचंद्र चटर्जी, या विद्यार्थ्यांच्या बद्दल मी तुम्हाला आज एक प्रेडिक्शन सांगतो. जाग व्हा. ओके, तुम्हाला सवय लागलेली आहे अंदाजपंच ओळखीचं काहीतरी ऑप्शन दिसला की त्याला टिक करायची. ही सवय खूप वाईट आहे. तुम्हाला चांगला अभ्यास झाल्यानंतर सुद्धा कमी मार्क पडण्यामागचं कारण आहे ही सवय, की आबा बंकिमचंद्र चटर्जी आमच्या ओळखीचं दिसतंय, हेच असेल. हा लक्षात? चांगलं नाहीये. कारण पेपर सोडवत असताना एक टेक्निक मी मुलांना ही पण शिकवत असतो की एखादा ऑप्शन तुमच्या परिचयाचा नाही ह्याचा अर्थ त्या प्रश्नाच्या फंद्यामध्ये पडायचं नाही. हा लक्षात? ओके, पण तुम्हाला जर परिचयाचा ऑप्शनच टिक करावा वाटत असेल तर करेक्ट उत्तराकडे जाण्याचा स्वभाव जो आहे हो कमी होतो. हा लक्षात? ओके, म्हणून हे जे बाकीचे तिघ आहेत, कारण हा प्रश्न एक्स्ट्रीमली इझी कॅटेगरीतला आहे बेटा. हा लक्षात? ओके, येस, शरदचंद्र, हरिश्चंद्र मुखर्जी, बंकिमचंद्र चटर्जी लिहा वाटतंय, मग थोडस जाग व्हा. आलं लक्षात? ओके, ह्याचा अर्थ तुम्हाला अंदाजपंच लिहिण्याची सवय लागली की जाऊ दे हे असेल कदाचित. ओके, हे तर काय युट्यूबचा लाईव्ह आहे, तुम्हाला काय तुमचं काय भविष्य ह्याच्यावरून ठरणार नाही. हा, पण तुम्ही कशा पद्धतीने प्रश्न सोडवता ह्याचे प्रेडिक्शन्स ॲज अ शिक्षक मी करू शकतो, हे लक्षात घ्या. ठीक आहे, नो अंदाजपंच दाहोदरसे, हे लक्षात घ्या. आलं लक्षात? ओके, येस. चला सर पुढचं हे, यापैकी कोणी आत्मीय सभेची स्थापना केली? बघा, वन्स अगेन एक्स्ट्रीमली इझी. येत असेल तरच टिक करा, नाही तर नाही. राजा राममोहन रॉय, देवेंद्रनाथ टागोर, स्वामी विवेकानंद, अक्षय कुमार दत्त. आलं लक्षात? ओके, येस. सर येत असेल तरच टिक केलं तर फायदा काय होतो? तर फायदा हा होतो की या विषयाबद्दल आपण 100% कॉन्फिडंट नाही हे लक्षात यायला लागतं आणि मग त्याचा अभ्यास करण्याची इच्छा निर्माण होते. आलं लक्षात? ऍट दी एंड तुम्हाला माहिती पडलं पाहिजे की तुमचे कुठले टॉपिक कच्चे आहेत, कुठले टॉपिक पक्के आहेत. बरोबर आहे की नाही? आलं लक्षात? तेवढाच एकमेव उद्देश पण आहे. यापैकी कोणी आत्मीय सभेची स्थापना केली? राजा राममोहन रॉय, देवेंद्रनाथ टागोर, स्वामी विवेकानंद, अक्षय कुमार दत्त. आलं लक्षात? ओके, येस, करेक्ट आन्सर इज राजा राममोहन रॉय. 1814 मध्ये त्यांनी मूर्तीपूजा, जातीय कट्टरता, निरर्थक कर्मकांड आणि इतर सामाजिक कुप्रथांच्या विरुद्ध मोहीम राबवण्यासाठी कलकत्त्यामध्ये आत्मीय सभा, आमित्य नाही, आत्मीय सभा, आलं लक्षात? ओके, ची स्थापना केली. आलं लक्षात? ओके, सो राजा राममोहन रॉय इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, क्या बात आहे. 96% विद्यार्थ्यांचं करेक्ट आहे, म्हणजे फार काही एक्सप्लेनेशन देत बसण्याची गरज नाही. तुहाफुल उल मुवाहिदीन हा राजा राममोहन रॉय यांनी लिहिलेली एक पत्रिका आहे.
आलं लक्षात? ओके, येस, राजा राम मोहन रॉय. राम, ओके, राजा राम मोहन रॉय यांनी लिहिलेली एक पत्रिका आहे. मूर्तीपूजेच्या विरोधामध्ये पहिली पत्रिका, कुलीनवादाच्या विरोधामधला पहिला पैलू, सती प्रथेच्या विरोधामधली पहिली पत्रिका, विधवा विवाह पुनर्विवाह विधवा पुनर्विवाह विरोधातील पहिली पत्रिका. बरं, घ्या ऑप्शन. ओके, सगळे ऑप्शन करेक्ट आहेत, काळजी करू नका. सगळे ऑप्शन करेक्ट आहेत म्हणजे टायपिंग मिस्टेक नाहीये. द्या उत्तर, द्या. बघा 86 विद्यार्थी झालेत. ओके, जर लाईक्स आपले 100च्या वर गेले हे चालू असतानाच, आलं लक्षात? ओके, तर मी तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे. ठीक आहे, येस, चला 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 चला, 100च्या वर लाईक गेले तर चालू, लाईव्ह चालू असताना. राजा राममोहन रॉय यांनी लिहिलेल्या तुहाफत उल मुहाविदीन या मूर्तीपूजा विरोधातील पहिला ग्रंथ आहे. प्रार्थना, ध्यान, उपनिषदांचं वाचन हे उपासनेचे प्रकार आहेत आणि कोरलेली प्रतिमा नाही असं त्यांचं वर्तन होतं. मूर्ती किंवा शिल्पकला, लालसा, चित्रकला, चित्र इत्यादींना समाजाच्या इमारतींमध्ये परवानगी दिली जाणार, अशा प्रकारे मूर्तीपूजा निरर्थक विधींना विरोध करण्याची घोषणा करत होते, वगैरे वगैरे वगैरे. आलं लक्षात घे. सो मूर्तीपूजेच्या विरोधातील जर कुणी डी उत्तर लिहिलं असेल, डी, आलं लक्षात, डी जर उत्तर लिहिलं असेल तर वन्स अगेन सेम मुलांनो, जागा व्हा, च्यवनप्राश वगैरे खा, विनोदाचा भाग नाही सांगत आहे आज, खरंच मी विनोदाच्या मूड मध्ये पण नाहीये. आलं लक्षात? ओके, येस, जागेच व्हा, खरंच जागे व्हा. आपले आई वडील आपल्यावरती लय पैसा खर्च करतात, तुम्हाला वाटत असेल काय नाही, मला तर पुण्याला पण पाठवलं नाही. आलं लक्षात? बेटे हो, तुम्हाला जिवंत ठेवतात तेच लय पैसा खर्च आहे. आलं लक्षात? ओके, येस, वयाचे 20-25 वर्ष झाले त्याच्यानंतर तुम्ही कामधंद्याला लागायला पाहिजे, तरी तुमच्या स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला म्हणतात बेटा तू अभ्यास कर, हेच लय मोठे. आलं लक्षात? ओके, एवढं जर होत असेल, डी वगैरे का बरं सर डी? अरे बाबा, विधवा पुनर्विवाहाच्या विरोधात का बरं बोलतील हे? समाज सुधारक आहेत ना राजा राममोहन रॉय, विधवा पुनर्विवाहाच्या फेवर मध्ये बोलतील ना. आलं लक्षात? ओके, आहे की नाही? सो डी जर कोणी टिक केलं असेल तर जागे व्हा. आलं लक्षात? ओके, करेक्ट आन्सर इज ए. आलं लक्षात? ओके, येस, बघा डी टिक करणारे कोणीतरी आहेत, जागे व्हा बेटा, टेन्शन घेऊ नका, पण जागे व्हा. आपण काय करतोय? आपण सिली मिस्टेक करतोय का? वाचताना आपण विचार केला नाही का की घाईघाईमध्ये उत्तर सोडवायच्या नादामध्ये चूक केली? जागे व्हा. आलं लक्षात? ओके, येस, बाकी 61% विद्यार्थ्यांचं करेक्ट आहे. सी उत्तर देणारे सुद्धा मुलं बघा, सी उत्तर देणारे. अरे बाबा, कुणाचं नाव आहे? राजा राममोहन रॉयचं नाव आहे. आलं लक्षात? ते सती प्रथेच्या विरोधात का बरं लिहितील? अरे सती प्रथेच्या फेवर नाही, बरोबर, सती प्रथेच्या विरोधात लिहितील. सी उत्तरचं चला काही हे ताण नाही, सती प्रथेच्या विरोधातच लिहितील. सती म्हणजे त्यांना जाळून टाकणे. आलं लक्षात? सती बंदीच्या फेवर मध्ये लिहितील. आलं लक्षात? ओके, ठीक आहे की नाही? आलं लक्षात? ओके, येस सर. सो ए, मूर्तीपूजा जी आहे. आलं लक्षात? ओके, थोडस प्रश्नांकडे लक्ष द्या. अरे निम्मे ऑप्शन तर असेच इलिमिनेट होतात, ज्यांना पाहिजे त्यांच्यासाठी एक्सप्लेनेशन. पुढचा प्रश्न, पारशी लोकांच्या मध्ये सामाजिक धार्मिक सुधारणा घडवून आणण्यासाठी 1851 साली रहनुमाई मजेदान सभा ही जी आहे ही बनवण्यात आलेली होती. त्याच्या संस्थापकांच्या यादीमध्ये कुणाचे नाव येत नाही? आलं लक्षात? ओके, नवरोजी फुरदोंजी, दादाभाई नवरोजी, SS बंगाली, शिबली नोमानी, कुणाचं नाव येत नाही? सर आम्हाला ही रहनुमाई मजेदान सभा ही सभाच माहित नाही. आलं लक्षात? ओके, आता माहिती करून घ्या. पारशी लोकांचा, जसं हिंदू धर्म सुधारणा चळवळी आहेत, मुस्लिम धर्म सुधारणा चळवळी आहेत, अकाली दल नावाची सिख धर्म सुधारणा चळवळ आहे. आलं लक्षात? ओके, सेम टू सेम ही पारशी लोकांची धर्म सुधारणा चळवळ आहे. आलं लक्षात? ओके, पारशी लोकांच्या धर्म सुधारणा चळवळी नसू शकतात का? आलं लक्षात? ओके, सर जैन धर्म सुधारणा चळवळ, बौद्ध धर्म सुधारणा चळवळ खरं तर आहेत त्या, पण त्या तेवढ्या फेमस झाल्या नाहीत. प्रत्येक धर्मामध्ये आपापल्या धर्मात काय चुका आहेत ह्याची जाण ठेवणारा एक तरुण वर्ग सातत्याने असतो, प्रत्येक वेळी असतो, या क्षणी सुद्धा आहे. आपापल्या धर्मामध्ये काय चुका आहेत, काय इम्प्रूव्हमेंट व्हायला पाहिजे ह्याचा विचार करणारा तरुण वर्ग असतो. आलं लक्षात? ओके, येस सर. सो कोण नव्हते असा प्रश्न आहे, कोणाचे नाव येत नाही, म्हणजे 4 पैकी 3 जणांचं नाव येतं आणि एकाचं येत नाही. आलं लक्षात? ओके, येस,
तर करेक्ट आन्सर इज डी. शिबली नोमानी यांचं नाव येत नाही, उरलेल्या तिघांचं येतं. हे पाठ करा. देअर इज नो एक्सप्लेनेशन. हा लक्षात पाठ करायची गोष्ट. 75% लोकांचं करेक्ट आहे, म्हणजे उत्तर प्रश्न सोपा होता. बाकीच्यांनी स्वतःची जाण करून घ्या. आलं लक्षात. पुढचा प्रश्न, तर हे वरचं योग्य उत्तर जे लिहिले ना ते मागच्या प्रश्नाचं आहे बरं का. इथून पुढचा प्रश्न पुढच्या पानावर जायला पाहिजे होता, गेला नाही तो, तिथं एक्सप्लेनेशन नाही म्हणून. तत्वबोधिनी सभा ही सामाजिक धार्मिक संस्था, तिचे संलग्न जनरल तत्वबोधिनी हे कोणी सुरू केलं? म्हणजे सोप्या भाषेमध्ये तत्वबोधिनी सभेचं जे मुखपत्र आहे ते कोणी सुरू केलं? राजा राममोहन रॉय, राधाकांत देव, देवेंद्रनाथ टागोर, द्वारकानाथ टागोर. आलं लक्षात. ओके, येस, द्या उत्तर. फार वेळ देणारच नाहीये मी आज, फार वेळच देणार नाहीये. लक्षात, द्या उत्तर. तत्वबोधिनी सभेचं मुखपत्र जे आहे, लक्षात, तत्वबोधिनी याच नावाचं मुखपत्र होतं त्यांचं. लक्षात, हे मुखपत्र कुणी चालू केलं? तत्वबोधिनी सभेचं मुखपत्र जे आहे हे कुणी चालू केलं? आलं लक्षात. ओके, येस, सांगा. सोप्या भाषेमध्ये उत्तर देता येतील तुम्हाला. द्या द्या द्या, पटपट पटपट उत्तर द्या. डोंट वेस्ट युअर टाइम और माय टाइम. आलं लक्षात. ओके, करेक्ट आन्सर इज सी, देवेंद्रनाथ टागोर. आलं लक्षात. ओके, ज्यांना एक्स्ट्रा एक्सप्लेनेशन पाहिजे त्यांनी वाचून घ्या. आलं लक्षात. ओके, येस, 96% विद्यार्थ्यांचं करेक्ट आहे, म्हणजे सोपं होतं, फार वेळ घालण्याची गरज नाही. ज्यांना पाहिजे त्यांनी स्क्रीनशॉट काढा. पुढचा प्रश्न, राजा राममोहन रॉय यांनी कोणत्या वर्षी ब्राह्मो समाजाची स्थापना केली? काय टायपिंग मिस्टेक्स आहेत आज? जास्त प्रश्न टाईप करताना असं होतं का? आलं लक्षात. घे, 22, 28, 30, 33 सगळं 1800 मध्ये. आलं लक्षात. 1822, 1828, 1830, 1833 ब्राह्मो समाजाची स्थापना. आलं लक्षात. ओके, येस. पांडुरंग हरी विठ्ठल. बघा, निम्मा वेळ संपला. आलं लक्षात. ओके, येस, कंबाईनच्या विद्यार्थ्यांना स्पीड पाहिजे, स्पीड. आलं लक्षात. ओके, फटाफट, इकडे तिकडे लक्षच द्यायचं नाही. 3600 सेकंद फक्त मी तुमच्या सोबत आहे. आलं लक्षात. 3600 सेकंदामध्ये दिवसाचा एकदम मोमेंटम इस्टॅब्लिश करायचा. राजा राममोहन रॉय यांनी 1828 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना केली. दॅट इज ऑप्शन नंबर बी. मेजॉरिटी लोकांचं करेक्टच असणार आहे. 100% जणांचं करेक्ट आहे. एक्सप्लेनेशन मध्ये मी वेळ घालत नाही. ज्यांना पाहिजे त्यांनी स्क्रीनशॉट काढा. बघा, तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. छान आहे की नाही? अशा प्रकारचे लेक्चर्स तुम्हाला आवडतात की नाही? ओके, जर अशा प्रकारचे लेक्चर्स आवडतात तर असे लेक्चर वारंवार तुमच्याकडे यावेत. फक्त याच नाही तर पूर्ण युट्यूब वरती जिथे कुठे अशा क्वालिटीचे लेक्चर होत असेल, हे तुम्हाला वारंवार आपोआप दिसावं, तुमच्या फीडमध्ये दिसावं, अशी इच्छा आहे की नाही तुमची? मग काय करायचं? ओके, अशा प्रकारच्या लेक्चर्सला लाईक करून ठेवा. समजा आपण असं गृहीत धरूया की अश्विनी, अमृता, प्रतीक, विजय आणि सिद्धू या सगळ्यांनी लाईक केलं या व्हिडिओला, तर युट्यूब लक्षात ठेवतं की जे अश्विनी, अमृता आणि प्रकाशला आवडले तेच सिद्धूला पण आवडलेले आहे. मग उद्या चलून कुठे अश्विनी, अमृता असेच प्रश्न सोडवायला लागले, सिद्धूला ऑटोमॅटिक तो व्हिडिओ दिसायला लागतो. आलं लक्षात. ओके, चॅटमध्ये सहभागी व्हायचं. सर पण मला नाही उत्तर माहितीची, फुल स्टॉप टाका. युट्यूबला हे नाही कळत की तुम्ही काय टाईप करताय, त्याला एवढंच कळतं की तुम्ही चॅटमध्ये सहभागी होताय. आलं लक्षात. ओके, येस, आहे की नाही? ह्याच्यामुळे होतं काय, चांगल्या दर्जाचे व्हिडिओ आपल्या समोर येतात. नाहीतर फालतू व्हिडिओ खूप आहेत बेटा. ओके, उठसूट कोणी पण सोम्या गोम्या येतो आणि काही पण शिकवून जातो, असा प्रकार आहे. आलं लक्षात. डोंट वेस्ट युअर टाइम बेटा. ओके, येस. चला, खालीलपैकी कोण लगेच ब्राह्मो समाजाचे प्रमुख म्हणून राममोहन रॉय यांच्या नंतर आले? राजा राममोहन रॉय यांच्या नंतर ब्राह्मो समाजाची धुरा कोणी स्वीकारली? सोप्या भाषेमध्ये, आपल्या पुस्तकांच्या भाषेमध्ये. केशवचंद्र सेन, देवेंद्रनाथ टागोर, अक्षय कुमार दत्त, शशीनाथ शास्त्री. आलं लक्षात. ओके, येस, द्या उत्तर. श्रीनाथ झाले ते शशीनाथ पाहिजे. शशीनाथ शास्त्री. मालूम है तो जवाब देने का, नहीं तो नहीं देने का. ओके, मग काय करायचं? स्किप असं लिहायचं, मला नाही द्यायचं उत्तर, स्किप. आलं लक्षात. ओके, येस, फुल स्टॉप टाकायचा. बट लेट द युट्यूब नो दॅट यू कॉन्ट्रीब्यूट इन सच व्हिडिओज. मग अशा प्रकारचे व्हिडिओज युट्यूब तुम्हाला ऑटोमॅटिक रेकमेंड करतं की बघा, इथे छान व्हिडिओ चाललाय, जा तिथे. इथे छान व्हिडिओ चाललाय, जा तिथे. आलं, यू डोंट हॅव टू डू एनिथिंग एल्स. असा काही विचार करायची गरज नाही की मला मित्र नाही आहेत, मैत्रीण नाही, मला कोण सांगणार येऊन चांगला व्हिडिओ झाला की नाही झाला. तुम्ही सहभागी झालेला असला, युट्यूब प्रोफाइलिंग करून ठेवतं तुमची, या लोकांना जे आवडतं ते तुम्हाला आवडतं. आलं लक्षात. ओके, येस.
सेम डिसलाईकचं पण बटन वापरून ठेवू शकता तुम्ही. तुम्हाला नाही आवडलं मग युट्यूब ते दाखवणं बंद करतो तुम्हाला. आलं लक्षात की खालीलपैकी कोण ब्राह्मो समाज राजा राममोहन राय यांच्या नंतर कोण? सो करेक्ट आन्सर इज बी, देवेंद्रनाथ टागोर यांच्याकडे ब्राह्मो समाज जो आहे तो आला होता, हे लक्षात घ्या. आलं लक्षात की बघा या इथं मागच्या प्रश्नाचे हे ऍक्च्युली आलं लक्षात. ओके, सो 27%. ठीक आहे. बऱ्याच जणांनी ए लिहिलं, केशवचंद्र सेन. ठीक आहे, केशवचंद्र सेन हे नाहीये त्याच्यामध्ये, देवेंद्रनाथ टागोर आहे. मला वाटतं प्रश्न तुम्हाला दिसत असेल, काळजी करू नका. आलं लक्षात. ओके, येस आहे की नाही. पुढचा प्रश्न स्क्रीनवरती, यापैकी कोण म्हणाले की ईश्वराची इच्छा होती की मी सर्व धर्मांकडे एका नजरेने पाहावे, म्हणूनच तो दुसऱ्या डोळ्यापासून प्रकाश दूर करतो? महाराजा दलीप सिंह, महाराजा शेर सिंह, महाराजा रणजित सिंह, वरीलपैकी काहीही नाही. आलं लक्षात. ओके, येस. चला, पांडुरंग विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. 2 सेकंद फक्त, लाईट गेली, थोडी सेटिंग करतोय. दिलं उत्तर सर, वेळ संपलाय, मान्य आहे मला. ओके, करेक्ट आन्सर इज सी. सी. आलं लक्षात. ओके, किती जणांचं करेक्ट आहे? क्या बात आहे, 90% विद्यार्थ्यांचं करेक्ट आहे. महाराजा रणजित सिंह म्हणाले होते की एका डोळ्याने मी सर्व धर्मांकडे पाहावे अशी ईश्वराची इच्छा आहे, म्हणूनच त्यांनी दुसऱ्या डोळ्याचा प्रकाश हिरावून घेतला. महाराजा रणजित सिंह यांचा दुसरा डोळा जो आहे त्याचा झाकलेला आहे. काही फोटोज मध्ये तुम्ही बघा, महाराजा रणजित सिंह यांचा असा एक डोळा झाकलेला दिसतो. आलं लक्षात. ओके, येस आहे की नाही, म्हणून करेक्ट आन्सर इज सी. या इथे जे द्रावण लिहिलंय ना, मी इंग्लिश मध्ये टायपिंग करत असताना सोल्युशन असं टाईप केलं होतं, ते ट्रान्सलेट करताना आमच्या सॉफ्टवेअरने द्रावण असं ट्रान्सलेट केलं. ठीक आहे, आलं लक्षात. ओके, चला, यापैकी कोणी एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना केली? पुढचा प्रश्न, जे ए हिक्की, मॅक्स म्युलर, विकिन्स, विल्यम जोन्स. आलं लक्षात. ओके, द्या उत्तर. आलं लक्षात, द्या उत्तर. तोपर्यंत लाईट आलेली आहे, त्यांचं हे करतो मी जरा, आयुष्यात उजेड जरा कमी करतो. माऊली माऊली ओके, येस. झालं का, झालं का, झालं का? देत आहेत ना उत्तर, पोरं देत आहेत उत्तर. ठीक आहे, आलं लक्षात. ओके, येस. चला, वेळ संपलेला आहे का? वेळ संपलेला आहे. आलं लक्षात. ओके, येस. काय उत्तर आहे? ह्यापैकी कोणी एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना केली? आलं लक्षात. ओके, येस. विल्यम जोन्स यांनी 15 जानेवारी 1784 रोजी एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना केली. सो करेक्ट आन्सर इज विल्यम जोन्स, ऑप्शन नंबर डी. आलं लक्षात. 97% विद्यार्थ्यांचं करेक्ट आहे, बाकी फार काही स्पष्टीकरण देत बसत नाही. ज्यांना पाहिजे त्यांनी स्क्रीनशॉट काढा. आलं लक्षात. भारतातील पुनर्जागरण चळवळीचा प्रमुख प्रकाश पुढीलपैकी कोणाला मानता येईल? देवेंद्रनाथ टागोर, केशवचंद्र सेन, ईश्वरचंद्र विद्यासागर, राजा राममोहन राय. आलं लक्षात. ओके, द्या उत्तर फटाफट. आलं लक्षात, द्या उत्तर पटापट, उत्तर द्या. आलं लक्षात. ओके, येस. चला 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 चला, भारतातील पुनर्जागरण चळवळीचा प्रमुख प्रकाश पुढीलपैकी कुणाला मानले जाते? देवेंद्रनाथ टागोर, केशवचंद्र सेन, ईश्वरचंद्र विद्यासागर, राजा राममोहन रॉय. आलं लक्षात. ओके, येस. सो पुनर्जागरण चळवळीचा प्रमुख प्रकाश कुणाला मानलं जातं असा प्रश्न आहे. देवेंद्रनाथ टागोर, केशवचंद्र सेन, ईश्वरचंद्र विद्यासागर, राजा राममोहन रॉय. आलं लक्षात. ओके, येस. सो करेक्ट आन्सर इज राजा राममोहन रॉय. 65% विद्यार्थ्यांचं करेक्ट आहे, विच इज गुड. पुढचा प्रश्न आहे, सामाजिक धार्मिक सुधारणांना विरोध करणारा आणि रूढीवादाचं समर्थन करणारा बंगाली नेता कोण? सोप्या भाषेमध्ये अँटी समाज सुधारक. आलं लक्षात. राधाकांत देव, नेमिसाधन बोस, हेमचंद्र बिश्वास, हेमचंद्र श्रॉफ. पाहिजे ऑफ झाले ते, श्रॉफ. आलं लक्षात. ओके, येस. द्या बरं उत्तर. सोप्या भाषेमध्ये थोड्या वेळापूर्वी तुम्ही जे धर्मसभेचं उत्तर दिलं होतं ना, जरा त्या कॉन्टेक्स्ट मध्ये प्रश्न आहे, ज्यांना नाही हिंट लागत आहे त्यांच्यासाठी. आलं लक्षात. ओके, बघा, ज्यांना धर्मसभेचं उत्तर आलं असेल किंवा धर्मसभेचं स्पष्टीकरण लक्षात आलं असेल त्या लोकांना ऑटोमॅटिक क्लिक येईल, कारण धर्मसभा काय होती? सामाजिक सुधारणांच्या विरोधात असलेली चळवळ होती.
आलं लक्षात ओके. पारंपरिकतेच्या फेवर मध्ये असणारी चळवळ होती धर्म सुधारणाची, धर्मसभा चळवळ. बरोबर आहे. आलं लक्षात ओके. सर वेळ संपला सर. राधाकांत देव इज द करेक्ट आन्सर. आलं लक्षात. 100% विद्यार्थ्यांचं करेक्ट आहे, ज्यांना स्पष्टीकरण पाहिजे त्यांच्यासाठी. आलं लक्षात ओके. येस. पुढचा प्रश्न. राम मोहन रॉय यांना राजा ही पदवी कुणी दिली? लॉर्ड विल्यम बेंटिक, अकबर दुसरा, ब्रह्मो समाजाचे अनुयायी, सती प्रथेला विरोध करणारे बुद्धिजीवी. आलं लक्षात. राम मोहन रॉय यांना राजा ही पदवी कुणी दिली? आमचं चुकलं असेल पण तुम्ही सांगितलेलं आत्मसात केलं. क्या बात आहे, वा छान. आलं लक्षात ओके. येस. सुकत दोन्हीकडे क्लास कस काय? म्हणजे सुकत म्हणजे पांडुरंग रे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. बघा बरं, फटाफट फटाफट उत्तर द्या, वेळ संपलेला आहे. राम मोहन रॉय यांना राजा अशी पदवी कुणी दिली? तर त्यांना राजा पदवी देणारा जो आहे तो मुघल बादशाह होता. अकबराने त्यांना राजा ही पदवी दिली होती. आता हा अकबर जो आहे तो अकबर आणि जो फेमस अकबर आहे जोधा अकबर मधला अकबर, हा लक्षात, तो वेगळा आहे, हे लक्षात घ्या. आलं लक्षात ओके. येस. आहे की नाही सर? काय आहे, राममोहन रॉय यांना दुसरा अकबर राजा, म्हणजे हा नंतरचा अकबर आहे. कुणाच्या नंतरचा? त्या औरंगजेबच्या नंतरचा. आलं लक्षात ओके. येस. इंग्लंडला प्रवास करणारे ते पहिले सुशिक्षित भारतीय. त्यावेळी रॉय हे मुघल सम्राट अकबर दुसरा यांचे राजदूत म्हणून गेलेले, ज्यांनी भारताच्या कल्याणासाठी आणि सती प्रथेवरती बंदी घालण्यासाठी पांडुरंग विठ्ठल. आलं लक्षात ओके. लॉर्ड बेंटिंगचे नियम रद्द होऊ नये याची खात्री करण्यासाठी त्यांना राजा ही पदवी दिली होती. आलं लक्षात ओके. सो कोण करेक्ट उत्तर आहे? अकबर द सेकंड. 90% विद्यार्थ्यांचं करेक्ट आहे. छान, चांगली गोष्ट. पुढे ज्यांना माहिती पाहिजे त्यांनी एक्स्ट्रा. ब्राह्मो समाज हा डॅश डॅश तत्वावरती आधारित आहे. एकेश्वरवाद, बहुईश्वरवाद, नास्तिकता, अद्वैतवाद. आलं लक्षात ओके. द्या उत्तर. मी हिंट देतो तुम्हाला. ब्राह्मो समाज वॉज व्हेरी मच अट्रॅक्टेड टुवर्ड्स ख्रिश्चॅनिटी. म्हणजे ब्राह्मो समाजावरती आरोप पण होता की हे लोकांना ख्रिश्चन करायचा प्रयत्न करतात. आणि ख्रिश्चॅनिटीमध्ये किती देव असतात? ओके. शहाण्याला इशारा काफी. ओके. वेड्याला बाकी काही गरजच नसते, इशाऱ्याची पण गरज नसते. वेडे लोक असाच इतिहास घडवतात, काही इशारा न देताच. लक्षात. संपलाय, वेळ संपलाय. अरे बाबा, ख्रिश्चॅनिटी, इस्लाम, जुडाइझम हे सगळे एकेश्वरवादी आहेत, हे लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे त्याच्याशी संबंधित त्यांच्या फेवरमध्ये असणाऱ्या कोणत्याही संघटना ह्या एकेश्वरवादी संघटना असतात, हे लक्षात घ्या. सो 100% विद्यार्थ्यांचं करेक्ट आहे. हा लक्षात ओके. येस. पुढचा प्रश्न आहे बरं का, हे मागच्या प्रश्नाचं उत्तर आहे, हा पुढचा प्रश्न आहे. हा लक्षात. खालील विधानांचा विचार करा. आता नेमकं विधान इथं आणि ऑप्शन पुढे गेलेत बरं का. हा लक्षात. 1 1 2 2 3 1 2 3 असं इथं लिहून टाकतो मी. 1 1 2. पुढचा काय ऑप्शन होता? 2 3 आणि 1 2 3. 2 3 1 2 3. ठीक आहे. ए बी सी डी. आलं लक्षात ओके. येस. काय करायचंय? सत्यविधान ओळखायचे. सत्यविधान. आलं लक्षात ओके. येस. सर सत्यविधान ओळखायचे. जास्त वेळ मिळाला आम्हाला ओके, पण प्रश्न वाचा आणि मग टायमर चालू करून टाका. खालील विधानांचा विचार करा. ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी कलकत्ता येथे बेथ्यून विद्यालयाची स्थापना केली. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय हे कलकत्ता विद्यापीठाचे पहिले पदवीधर होते. राजा राममोहन रॉय यांनी सतीच्या विरोधामध्ये केलेल्या मोहिमेमुळे सतीबंदीचा कायदा जो आहे हा करण्यात आला. आलं लक्षात ओके. येस. विधान वाचा आणि खाली ऑप्शन दिलेले आहेत. 1 1 2 2 3 1 2 3. आलं लक्षात ओके. करेक्ट ऑप्शन निवडून उत्तर द्या. मी थोडासा जास्त वेळ दिलाय, ऍक्युरसी वाढवा बेटा, चुकवू नका. सोपा प्रश्न आहे, फक्त विधानांच्या स्वरूपात आहे, एवढंच आहे. आलं लक्षात ओके. चुकवू नका. चुकवू नका म्हणलं तर सगळे सेमच उत्तर द्यायलेत. ओके. येस. द्या उत्तर द्या.
वेळ संपलेला आहे. ओके, सो करेक्ट आन्सर इज सी, 2 and 3 आर ओनली ट्रू. जॉन एलियट बेथ्यून हे बेथ्यून कॉलेजचे संस्थापक आणि फॅटियर होते. पहिलं विधान त्याच्यामुळे रॉंग आहे. आलं लक्षात? ओके, येस. ईश्वरचंद्र विद्यासागर हे नाहीयेत. आलं लक्षात? बाकी 2 आणि 3 विधानं करेक्ट आहेत. सी इज द आन्सर. आलं लक्षात? ठीक आहे, कोणी डी लिहून टाकलंय पण हरकत नाही. आलं लक्षात? ओके, येस सर. चला पुढे. पांडुरंग हरी विठ्ठल. आलं लक्षात? ओके, येस. पुढचा प्रश्न जो आहे तो, भारतातील आधुनिक शिक्षणाच्या संदर्भामध्ये खालील विधानांचा विचार करा. मी जास्त एवढे 60 सेकंद देणार नाही, 45 सेकंद देणार आहे, वेळ नाही आपल्याकडे तेवढा. आधुनिक शिक्षणाच्या प्रसारामध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांनी महत्वाची भूमिका बजावली. ख्रिस्ती मिशनऱ्यांनी धार्मिक शिक्षणाला पाठिंबा दिला. वरील विधानांपैकी कोणती गोष्ट बरोबर आहे? फक्त 1, फक्त 2, 1 आणि 2 दोन्ही, 1 आणि 2 दोन्ही नाही. आलं लक्षात? ओके, येस. द्या उत्तर. Christy missionary, when we talk about Christy missionary, these Christy missionaries are British Christy missionaries. ओके, त्यांच्याबद्दल मी कालच तुम्हाला शिकवता म्हणालो होतो की म्हणजे ह्या बॅच मध्ये नाही पण नायक आणि सामर्थ्य बॅच चाललेली आहे, लेक्चर्स चालू आहेत त्यांचे. त्यांना मी बोलता एक वाक्य म्हणालो होतो की पोर्तुगीज आणि स्पॅनिश हे भलते कट्टर होते, धर्मांध म्हणले तरी चालते. आलं लक्षात? तेच डेन्मार्क वाले जे आहेत ते भक्तिमय वाले होते, म्हणजे होते कट्टर पण प्रेम भावे करायचे सगळं. आलं लक्षात? ब्रिटिश जे होते ते भलते प्रॅक्टिकल होते, म्हणजे कट्टर नव्हतेच. धर्मप्रसार जरी करायचा तरी तो प्रसार करण्याच्या मागे त्यांचा उद्देश जो आहे हा भारतीय लोकांच्या पर्यंत आपले प्रोडक्ट विकणे हाच असायचा. आलं लक्षात? की ह्याचा अर्थच आहे की त्यांनी जे काही शाळा वगैरे स्थापन केल्या त्या बऱ्यापैकी सेक्युलर असतील, धर्मप्रसारावरती फार फोकस नाही केला त्यांनी. आलं लक्षात? की बाकी हे जे आहे ते दिसतं. आलं लक्षात? की सो ओनली ए इज करेक्ट. आलं लक्षात? की 56% विद्यार्थ्यांचं करेक्ट आहे, 44% विद्यार्थ्यांनी सी दिलं, दोन्ही नाही. ख्रिस्ती मिशनऱ्यांनी धार्मिक शिक्षणाला पाठिंबा दिला नाही, हे ब्रिटिश ख्रिस्ती मिशनऱ्यांचा आपण विचार करतोय. तुम्ही म्हणाल सर तिथं कुठं लिहिलंय? बाय डिफॉल्ट भारतामध्ये जे मेजॉरिटी ख्रिस्ती मिशनरी आहेत 99% ते ब्रिटिश आहेत. डॅनिश, डेन्मार्क, नेदरलँड म्हणजे डच हे अत्यंत कमी आहेत आज सुद्धा. आलं लक्षात? ओके सर, आवाज स्पष्ट नाही येते असं प्रज्वल दलेचं म्हणणं आहे. आलं लक्षात? ओके, येस. आवाज नाही येते? इतका वेळ येत होता ना अचानक नाही येते असं काही झालं का? काय इतका वेळ येत नव्हता पण आम्ही सहन करत होतो, आता आम्हाला कोणीतरी लीडर सापडला म्हणून आम्ही सांगितलं, असं झालं. आता बघा. हॅलो 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 प्रज्वल बेटा, ज्यांना नव्हता येत त्यांनी उत्तर द्या. प्रज्वल, काजल, आलं लक्षात? ओके, MR सिद्धू आहे की नाही, त्यांनी उत्तर द्या. ठीक आहे, ऑल ओके, येस. चला चला चला. ओके सर, प्रश्न क्लिअर झाला. ज्यांना एक्स्ट्राची माहिती त्यांच्यासाठी. आलं लक्षात? ओके, येस. खालील विधानांचा विचार करा. हे असं वाचून दाखवत नाही ते चालेल. आय होप आज शेवटचं लेक्चर आहे, स्पीड महत्वाची आज. आलं लक्षात? ओके, येस. आलं लक्षात? ओके, येस. सर काय पुढचा प्रश्न घ्या. पुढचा प्रश्न आहे, खालील विधानांचा विचार करा. 19व्या शतकातील भारतीय समाज सुधारकांनी भारतीय भाषांची प्राथमिक पुस्तकं तयार केली. आधुनिक आणि सुधारणावादी विचार भारतातील जनतेमध्ये प्रामुख्याने इंग्रजी साहित्याच्या माध्यमातून पसरले. वरील विधानांपैकी कोणती गोष्ट बरोबर आहे? ओनली 1, ओनली 2, 1 and 2 बोथ, 1 and 2 नन. आलं लक्षात? ओके, येस. फार वेळ नाही देणार कारण पूर्ण प्रश्न वाचून दाखवलेला आहे. ओके, तरी तुम्हाला वेळ पाहिजे तरी नाही म्हणलं तरी आरामात 30-35 सेकंद मिळतात, तुमचा प्रश्न परत वाचून होऊ शकतो. बाजूला होतो थोडासा, म्हणजे असं नाही म्हणता येणार तुम्हाला की सर मध्ये आले. ओके, त्यांनी जे काही केलं ते त्याच्यात त्यांचाच फायदा राहिला. बरोबर आहे. ब्रिटिश त्याच्यासाठीच फेमस आहेत, हे पाश्चात्य लोक त्याच्यासाठी फेमस आहेत. आलं लक्षात? ओके, येस. भलते मटेरियलिस्टिक जीवन जगतात. आपल्याला इंडिपेंडन्स मिळून 70-75 वर्ष झाले तरी त्यांच्या स्वभावात काहीही फरक पडलेला नाही.
आलं लक्षात? ओके, येस सर वेळ संपलेला आहे, तुम्ही करेक्ट उत्तर द्या. सो करेक्ट आन्सर इज वन्स अगेन ए, फक्त एकच पहिलंच विधान फक्त करेक्ट आहे. आलं लक्षात? ओके, येस. आधुनिक आणि सुधारणावादी विचार भारतामध्ये स्थानिक भाषांच्या मधून सुद्धा पसरले होते, फक्त इंग्लिश मधून पसरले असं नाही. आलं लक्षात? बाकी प्राथमिक पुस्तकं, स्थानिक भाषांमधली प्राथमिक पुस्तकं जी आहेत ती एक मध्ये. आलं लक्षात? ओके, येस. ए ऑप्शन सगळ्यांनी चुकवले, सगळ्यांनी सीच लिहिलेलं. ठीक आहे, काही हरकत नाही. थोडा तुम्ही कॉमन सेन्स इथे लावू शकला असतात की बाबा सर्वसामान्य जनता जी काही इंग्रजी वाचणारी नव्हती. आलं लक्षात? म्हणून मराठी मधली पुस्तकं जी आहेत ती लिहायला लागली. नुसतं एवढंच नाहीये तर मराठी पुस्तकं जी आहेत, म्हणजे मराठी माझ्या तोंडातून येत आहे, पण स्थानिक भाषांमधली पुस्तकं जी आहेत ती लिहावी लागली. आणि मग ती स्थानिक भाषांमधली पुस्तकं लिहिल्यानंतर लोकांच्या मध्ये जागृती जी आहे, आलं लक्षात? ओके, येस. आहे की नाही? बिंदास हर्षिता सर पोल कशावर देत आहे तुम्ही? मी युट्यूबवर बघते. युट्यूबच्या चॅटमध्येच उत्तर द्यायचं, ते माझं सॉफ्टवेअर ऑटोमॅटिक कॅप्चर करतं बेटा. ते हे जसे युट्यूबवरती बाकीचे मुलं लेक्चर बघतात आणि ते ABCD लिहितात ना, ओके, तसं तू पण लिहायचं. तो पोल चालू असतानाच लिहायचं, लाईव्ह राहावं लागतं त्याच्यासाठी तुम्हाला. आलं लक्षात? ओके, आणि मग ते हे होतं. आलं लक्षात? ओके, येस. ठीक आहे बेटा हर्षिता. चला, ज्यांना एक्स्ट्राचं वाचायचंय त्यांनी वाचा. पुढचा प्रश्न. सर स्क्रीनशॉट काढायला वेळ तर द्या. घ्या ना बाबा. आलं लक्षात? ओके, पॉज करून पटकन स्क्रीनशॉट काढायचा असेल, 3 बोटं फिरवले की स्क्रीनशॉट येतो अँड्रॉइड वरती. आहे की नाही? सर ह्याच्यावरती आयफोन वरती कसं? आयफोन वरती मला नाही माहित कसं. एवढे महाग फोन वापरत नाहीत बाबा आम्ही. आलं लक्षात? ओके, येस. अजून आमच्या मम्मी पप्पांनी परवानगी नाही दिली तेवढा महाग फोन घ्यायची. JED बेथ्यूनशी जवळचा संबंध, बेथ्यूनशी नाही, बेथ्यूनचा जवळचा संबंध पुढीलपैकी कशाशी होता? पर्दा प्रथा रद्द करणे, स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह, गुलामगिरी निर्मूलन. द्या बरं उत्तर. द्या उत्तर. काय तुम्ही पण राव. जय जय राम कृष्ण हरी. झालं ना सर, दिलं ना उत्तर. करेक्ट आन्सर इज बी. हा बेथ्यून जो आहे, या बेथ्यूनचा स्त्री शिक्षणाशी जास्त संबंध होता. आलं लक्षात? ओके, येस. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला बेथ्यून स्कूल्स, बेथ्यून कॉलेजेस जे आहेत ते त्याच्यामुळेच दिसतात बघा. 86% विद्यार्थ्यांचं करेक्ट आहे, म्हणजे फार एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही. ज्यांचं चुकलं त्यांनी लक्षात ठेवा, स्क्रीनशॉट काढून ठेवा. खालीलपैकी कोण प्रार्थना समाजाशी संबंधित नव्हते? होते सगळ्यांना माहिती असतं. आलं लक्षात? एवढं तर माहिती आहे, याच्यातले 2 नावं जे आहेत ते काल चर्चा झालेली आहे. आलं लक्षात? ओके, तरी आत्माराम पांडुरंग तरखडकर, ओके, RG भांडारकर, MG रानडे आणि देवेंद्रनाथ टागोर, ह्याच्यापैकी कोण प्रार्थना समाजाचे सदस्य नाहीत? संबंधित असणं म्हणजे सदस्य असणं. आलं लक्षात? ओके, किंवा प्रार्थना समाजाच्या स्थापनेमध्ये सहभागी असणं, किंवा त्या प्रार्थना समाजाच्या फेवर मध्ये काहीतरी कृती करत असणं, त्याला म्हणतात संबंधित असणं. ठीक आहे. कोण नव्हते असा प्रश्न आहे बेटा. कोण नव्हते, कोण होते असा प्रश्न नाहीये. आलं लक्षात? ओके, येस. कोण नव्हते असा प्रश्न आहे. ठीक आहे, डन. सर जास्त वेळ दिला तुम्ही, 45 सेकंद दिले होते, मी 30 सेकंद करूया पुढच्या प्रश्नामध्ये. आलं लक्षात? ओके, येस. ह्याच्यामध्ये ज्यांनी कुणी A आणि C उत्तर दिले असतील, आलं लक्षात? ओके, त्यांनी जागे व्हा वन्स अगेन. का बरं सर? कारण कालचा एक प्रश्न असा होता की ज्याच्यामध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली असं विचारलं होतं, आणि त्याचं उत्तर होतं C. आणि एक्सप्लेनेशन देताना मी म्हणालो होतो की सगळ्यांना आत्माराम पांडुरंग तरखडकर माहिती असतात. आलं लक्षात? ओके, पण मी मुद्दाम ऑप्शन मध्ये ते नाव टाकलं नाही. पण संस्थापक जे आहेत ते एकापेक्षा जास्त असतात कुठल्या पण संस्थेला. 15 सेकंडची चान्स नाही ना बेटा त्याच्यात. आलं लक्षात? ओके, नाहीतर दिले पण असते. सो करेक्ट आन्सर इज D. किती जणांचं करेक्ट आहे? 93% जणांचं करेक्ट आहे. बाकी B आणि C देणारे जे आहेत त्यांनी काय हरकत नाही बेटा, जागे व्हा, करेक्ट करा. आलं लक्षात? ओके, काही टेन्शन घ्यायचं नाही. चुका करणे ही चांगली गोष्ट आहे. आलं लक्षात? ओके, चुका करणे ही खूप चांगली गोष्ट आहे. आलं? कोण आहे रे तो? परत जर असलं काही टाकलं तर बेटे ब्लॉक करून टाकीन. आलं लक्षात? ओके, येस. आहे की नाही? भांडारकर यांच्याबद्दल मी काहीच नव्हतं सांगितलं. ठीक आहे, आलं लक्षात? ओके, येस. चला पुढचा प्रश्न घेऊया. ओके, आत्माराम पांडुरंग तरखडकर नावं दिली होती तुम्हाला, MG रानडे, R भांडारकर. आलं लक्षात? ओके, असे सगळे नावं जे आहेत ते दिले होते कालच्या एक्सप्लेनेशनला ओपन करून बघा.
आलं. महादेव गोविंद रानडे यांना मुंबईमध्ये प्रथम प्रार्थना समाजाची स्थापना करण्यासाठी कुणी प्रभावित केलं? झालं ना हा प्रश्न? आलं लक्षात? ओके, काही हरकत नाही. सो करेक्ट आन्सर इज केशवचंद्र सेन. तुम्हाला येईल ते. रामकृष्ण मिशनचे संस्थापक कोण होते? आलं लक्षात? बघा इथे सगळ्यात लोएस्ट आहे ना 30 सेकंद आहे. 30 सेकंद पेक्षा कमी करता येत नाही मला. आलं लक्षात? ओके, येस. रामकृष्ण मिशनचे संस्थापक कोण होते? रामकृष्ण परमहंस, स्वामी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद, राजा राममोहन राय. द्या उत्तर. पांडुरंग विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. द्या द्या द्या. लाईक्स किती आले बघतो मी तोपर्यंत. येस सर, आम्हाला लाईक करायचं, पण कसं करू? लाईव्ह चॅट असतं ते क्लोज करायचं, तिथं लाईकचं बटन असतं ते क्लिक करायचं. नाही आवडत असेल तर डिसलाईक वरती क्लिक करायचं, पण करायचं. त्याचा तुम्हाला फायदा आहे माझ्यापेक्षा जास्त. लक्षात? मला तर काय जेवढा वेळ शिकवायला सांगितलं तेवढा वेळ शिकवून टाटा करायचं असतं. आलं लक्षात? ओके, येस. सो रामकृष्ण मिशनचे संस्थापक कोण आहेत? स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण यांचे संदेश प्रसिद्ध. रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंदांचे गुरु होते, त्यांच्या नावाने त्यांनी रामकृष्ण मिशन जे आहे ते सुरू केलेलं होतं. आलं लक्षात? ओके, 87%. ठीक आहे. बघा तसं तर माझे लेक्चर जे खूप नाही, तुझी बाईक नाही आवाज करत आहे, माझ्या इथे इन्व्हर्टर आवाज करतोय. रिलॅक्स. माझं काय म्हणणं आहे बघा, रामकृष्ण परमहंस किंवा स्वामी विवेकानंद ह्यांच्याबद्दल खूप सारे शिक्षक बोलतात. मी खूप वेळा इथं स्क्रीनवरती त्यांचा वॉलपेपर पण लावून ठेवतो. आलं लक्षात? रामकृष्ण परमहंस यांच्याबद्दल नाही, पण स्वामी विवेकानंद बद्दल खूप बोलतो. आलं लक्षात? ओके, येस. आपण राष्ट्रीय युवक दिन पण साजरा करतो 12 जानेवारीला. आलं लक्षात? ओके, सो थोडंसं ह्यांच्यावरती लक्ष देऊन सोडवा, कारण आता येत्या काळामध्ये हे खूप येतं. स्वर दयानंद आणि विवेकानंद यांच्यामध्ये खूप कन्फ्युज होतं. असं कसं काय होतं राव? आलं, फोटो बघून घे दोघांचे. फोटो बघितलं की लगेच क्लिक होऊन जाईल तुला की दोन्ही वेगवेगळे आहेत. आलं लक्षात? ओके, दयानंद तसं काही काही सीन्स आहेत ज्याच्यामध्ये स्वामी दयानंद सरस्वती आणि स्वामी विवेकानंद सेमच दिसतात, पण ठीक आहे, तुम्ही बघून लक्षात येईल तुम्हाला. आलं लक्षात? ओके, येस. आहे की नाही? चला पुढे. स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण यांच्या संदेशात आलं. पुढे, यापैकी कोणाला मार्टिन ल्युथर ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं? आलं लक्षात? ओके, चुकवलं तर बेटा डायरेक्ट व्हिडिओ स्टॉप करणार आहे मी इथे. चुकवायचंच नाही. काल विचारलेला प्रश्न आहे, रिपीट आलाय आज प्रश्न. स्वामी विवेकानंद, स्वामी श्रद्धानंद, राजा राममोहन राय, स्वामी दयानंद सरस्वती. आलं लक्षात? ओके, द्या उत्तर. द्या उत्तर. ओके, उत्तर द्या. ओके, येस. चला सर, करेक्ट आन्सर इज, कालच आपलं झालेलं आहे. करेक्ट आन्सर इज डी, स्वामी दयानंद सरस्वती. आलं लक्षात? 81%. हे बाकीचे काल नसतील किंवा काल असतील तरी चुकलं असेल तर मग तुम्हाला व्हिडिओ बघण्याचं थोडंसं हे करावं लागेल, विचार करावा लागेल. दिवसभरात खूप जास्त व्हिडिओ बघताय मग तुम्ही. ओके, व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर त्या व्हिडिओ मधून काढलेल्या नोट्सचा अभ्यास करा. असं करा बेटा. आलं लक्षात? ओके, नुसतंच कुकिंग शो बघून स्वयंपाकी होता येत नाही, शेफ होता येत नाही. कुकिंग शो बघावे लागतात, पण त्याच्यासोबत स्वतः पण एक्सपेरिमेंट करावे लागतात, हे लक्षात घ्या. आलं लक्षात? ओके, तेव्हा कुठे तुम्हाला चांगला स्वयंपाक करता येईल. ओके, लेक्चर, माझे लेक्चर किंवा कुठल्या पण शिक्षकाचे लेक्चर, इट्स लाईक अ कुकिंग शो. ओके, मस्त रेसिपी असते, भारी वाटतं बघत असताना, असं वाटतं काय मस्त पदार्थ आहे. मग तो पदार्थ जर तुम्हाला खरंच चाखायचा असेल तर स्वतः बनवून बघावा लागणार आहे घरामध्ये, हे लक्षात घ्या. ठीक आहे, आलं लक्षात? ओके, यापैकी कोणी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेमध्ये थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना केली? स्वामी दयानंद सरस्वती, लाला हरदया, मॅडम ब्लॅव्हॅट्स्की, मॅडम भिकाजी कामा. आलं लक्षात? ओके, द्या उत्तर. द्या उत्तर द्या. पांडुरंग विठ्ठल. कोण आलं? ठीक आहे, येस सर, वेळ संपलेला आहे. सो करेक्ट आन्सर इज मॅडम HP ब्लॅव्हॅट्स्की. ह्या ब्लॅव्हॅट्स्की यांचा उल्लेख आपण आपल्या भारतामध्ये ॲनी बेझंट यायच्या आधी त्यांना 2 शिक्षक सापडले होते, त्याच्यातल्या या एक आहेत. आलं लक्षात? ओके, ब्लॅव्हॅट्स्की जे आहेत ते त्याच्यातल्या एक आहेत. ओके, लक्षात ठेवा, दोन्ही पण रशियन होते. आलं लक्षात? ओके, एक होते ऑस्कॉट, कर्नल MS ऑस्कॉट, आणि दुसऱ्या त्या ब्लॅव्हॅट्स्की. या दोघांनी ॲनी बेझंट यांना मार्गदर्शन केलं होतं भारतामध्ये थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना करण्यासाठी. आलं लक्षात? ओके, आणि मग ब्लॅव्हॅट्स्कीचा परिचय करताना आपण बघतो की त्यांनी तिकडे अमेरिकेमध्ये हे केलेलं होतं. आलं लक्षात? ओके, सर तुम्हाला काय पण प्रश्न का बरं विचारा वाटतो कधी पण? ओके, असं कसं काय ठरवता तुम्ही ब्लॅव्हॅट्स्कीचा प्रश्न विचारूया? तसं नाही बेटा. अमेरिकेतली जी थिओसॉफिकल सोसायटी आहे ह्याची स्थापनेचं वर्ष आहे 1875.
त्यांच्या स्थापनेला 150 वर्ष झालेत या वर्षी. ओके, मग तुम्हाला परीक्षेत प्रश्न येईल ना. ठीक आहे, परीक्षेमध्ये काय होईल, प्रश्न येईल ना. मग तुम्हाला थोडस हे बघावं लागेल. आलं लक्षात. एक सेकंद ऐका ना, सगळे बटन ऑन करा, सगळे. म्हणजे हे प्युअर इन्व्हर्टर वरती शिफ्ट होईल सगळं. व्होल्टेज कमी आहे त्याच्यामुळे तसं होतं. पांडुरंग हरी विठ्ठल. आलं लक्षात. ओके, येस. चला, प्रार्थना समाजाचा हा प्रश्न आहे. हा प्रश्न आहे बरं का. आलं लक्षात. ओके, प्रार्थना समाजाने मी प्रश्न इथं स्क्रीनवरती प्रश्न होता का, आलं लक्षात. ओके, ठीक आहे. खालीलपैकी कोणती प्रार्थना समाजाची मागणी नव्हती. ओके, पोल स्टार्टेड नाऊ. प्रश्न स्क्रीनवरती बराच वेळ राहिलेला आहे. महिलांचं शिक्षण, विधवा पुनर्विवाह, मुला मुलींच्या लग्नाचं वय वाढवणे, अस्पृश्यता निर्मूलन. आलं लक्षात. ओके, येस. द्या उत्तर, पटकन उत्तर द्या. संपलं पण, वेळ पण संपला. अरे आलं लक्षात. ओके, येस, द्या उत्तर. झालं का बंद रे, बजर बंद झाले का. ओके, काहीच नाही, नॉर्मल इंजिनिअरिंगचं डोकं लावलं मी. आलं लक्षात. आमच्या इन्व्हर्टरला कन्फ्युजन होतं, नेमकी लाईट आहे का नाहीये, आहे का नाहीये. आलं लक्षात. ओके, मी लाईट दुसरीकडे वळवून टाकली. आता इन्व्हर्टरला वाटते लाईट गेली, त्याच्यामुळे तो स्टेबल झाला. ठीक आहे, आन्सर पुढच्या ह्याच्यावरचं बघितलं. हा, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. द्या उत्तर द्या. आलं लक्षात. ओके, येस. सो करेक्ट आन्सर इज विधवा पुनर्विवाह जे आहे हे, सॉरी, विधवा अस्पृश्यता निर्मूलन जे आहे हे त्यांनी मागणी केलेली नव्हती. हे लक्षात घ्या प्रार्थना समाजाने. आलं लक्षात. ओके, अस्पृश्यता निर्मूलनाची मागणी केलेली नव्हती. सो 84% विद्यार्थ्यांचं करेक्ट. व्हेरी गुड. पुढचा प्रश्न. प्रार्थना समाजाने 4 कलमी सामाजिक अजेंडा प्रसारित केला. जाती व्यवस्थेला नापसंती, महिलांचं शिक्षण, विधवा पुनर्विवाह, पुरुष आणि स्त्री दोघांसाठी लग्नाचं वय वाढवणे. आलं लक्षात. ओके, येस. काय आहे, द्या बरं उत्तर. द्या बरं उत्तर. ह्याच्या नंतरचा जो प्रश्न आहे तो शेवटचा प्रश्न करूया आपण. ठीक आहे, आलं लक्षात. ओके सर, प्लीज प्रेडिक्ट करा ना सर, 21 डिसेंबरचा पेपर कसा येणार. ओके, देवांशू बेटा, तू जर माझे रेग्युलर लेक्चर करत असशील तर मी थोडासा तसला माणूस नाहीये. ओके, येस, आहे की नाही. सो उगाच मला काय पण नका करायला लावू. मी तुमचं ऐकतो म्हणून ऐकवायचं नाही असं. आलं लक्षात. मला थोडंसं ते पटत नाही असं प्रेडिक्शन वगैरे. आलं लक्षात. ओके, प्रश्न प्रेडिक्ट करावेत माणसाने, कारण प्रश्न जे आहेत त्या अंदाज लागतो त्याच्यातून. जसं आता सांगितलं की बाबा 150 वर्ष झालेत वगैरे असं. ओके, पण पेपर कसा येईल, सोपा येईल का अवघड येईल का फॅक्च्युअल येईल. माझं वैयक्तिक म्हणणं आहे की दरवर्षीचा पेपर त्या वर्षी युनिक असतो, आणि कसा जरी आला तरी तुम्हाला तो त्याच्यामध्ये टॉप करायचाच आहे. सोपा आला तरी त्याच्यात टॉप करायचंय, अवघड आला तरी टॉप करायचंय. फरक पडत नाही तुमचा सोपा किंवा अवघड कसा आलाय तो. तू जर ठरलंय की हे तुझ्या लायब्ररीमध्ये 100 मुलं आहेत आणि त्याच्यातल्या 80 मुलांना तुला पाठीमागं पाठवायचंय. आलं लक्षात. ओके, तर रेस 100 मीटरची आहे, 200 मीटरची आहे, चढावरती जाणार आहे का उतारावरती जाणार आहे ह्याच्याने फरक पडत नाही. तुला त्या उरलेल्या 80 लोकांच्या पेक्षा फास्ट पळायचं एवढंच ठरतं. पेपर सोपा असू दे, अवघड असू दे, कसं पण असू दे, तुला जिंकायचं असेल तर तुझा अभ्यासच चांगला पाहिजे, बाकी काहीच नाही. आलं लक्षात. ओके, प्रार्थना समाजाने 4 कलमी अजेंडा प्रसारित केला होता. अरे प्रश्नच नाही ह्याच्यामध्ये. जाती व्यवस्थेला नापसंती, महिलांचं शिक्षण, विधवा पुनर्विवाह, पुरुष आणि स्त्री दोघांसाठी लग्नाचं वय वाढवणे. आलं लक्षात. ओके, येस, ह्याच्यात प्रश्नच नाही. खाली ऑप्शन द्यायचे राहिले, जाऊ दे. पुढचा प्रश्न. वेदांकडे परत जा अशी हाक कुणी दिली. कालच झालेला आहे त्याच्यामुळे वेळ देत नाही. आलं लक्षात. ओके, येस, स्वामी दयानंद सरस्वती यांनी वेदांकडे परत जा अशी हाक दिली होती. रहनुमाई मज्जदान सभा कशाशी संबंधित आहे, आजच सांगितलंय, पारशी लोकांशी संबंधित आहे, त्याच्यामुळे ह्याच्यात पण वेळ देत नाही. आलं लक्षात. ओके, पारशी लोकांच्या गटाने पारशी लोकांचा धर्म सुधारण्यासाठी केलं. हा मस्त प्रश्न, शेवटचा प्रश्न म्हणून शोभतो. आलं लक्षात. ओके, येस, ठीक आहे. आलं लक्षात. खालीलपैकी कोणत्या जोड्या बरोबर जुळलेल्या आहेत. ब्राह्मो समाज स्वामी ब्रह्मानंद, देव समाज पंडित शिवनारायण शास्त्री आणि अग्निहोत्री, आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती, रामकृष्ण मिशन स्वामी रामकृष्ण परमहंस. आलं लक्षात. ओके, येस, द्या बरं, नीट विचार करून उत्तर द्या. शेवटचा प्रश्न आहे, ऍक्युरसी मस्त पाहिजे. आलं लक्षात. ओके, येस, ते सोल्युशन होतं, बरोबर आहे, तो प्रश्नच नव्हता. म्हणून तर म्हणाला ना, अरे हा प्रश्नच नाहीये, सोल्युशन होतं ते मागच्या याचं.
प्रार्थना समाजाने कुठल्या कुठल्या मागण्या केल्या असा प्रश्न होता. त्याच्यामध्ये त्यांची अस्पृश्यता निर्मूलन हे मागणी नाही असं त्याचं उत्तर होतं आणि खाली एक्सप्लेनेशन होतं. त्यांनी 4 मागण्या कोणत्या कोणत्या केल्या ते. ठीक आहे, की पुरेसा वेळ दिलेला आहे मी. कोणत्या जोड्या बरोबर जुळलेल्या आहेत असं आहे. एवढं नक्की आहे की 2च जोड्या बरोबर आहेत. आलं लक्षात की जर तुम्ही नीट लेक्चर केले असेल तर आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती ही जोडी परफेक्ट आहे. म्हणजे आयदर हा ऑप्शन आहे किंवा हा ऑप्शन आहे. म्हणजे संपलंच. तुम्हाला पहिली जोडी बरोबर आहे की नाही हे बघायची पण गरज नाही, कारण तिसरी जोडी तुम्हाला माहिती होती बरोबर आहे. आता आयदर 2 नंबरची जोडी करेक्ट आहे किंवा 4 नंबरची जोडी करेक्ट आहे. आलं लक्षात? ओके, बघा सोडवा. ओके सर, स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशन स्थापन केलं होतं हे आम्हाला माहिती आहे, आणि ते त्यांनी त्यांच्या गुरुच्या नावाने स्थापन केलं होतं हे पण आम्हाला माहिती आहे. पण ते गुरु जे आहेत ते मात्र त्या मिशन मध्ये सहभागी नव्हते, कारण ते ऑलरेडी समाधी घेतलेली होती रामकृष्ण परमहंसांनी तोपर्यंत. आलं लक्षात? ओके, येस. सो स्वामी रामकृष्ण परमहंस जे आहे हे रामकृष्ण मिशनशी डायरेक्टली संबंधित नाही. प्रेरणास्थान आहेत पण डायरेक्टली संबंधित नाही. सो चौथा ऑप्शन नाही. करेक्ट आन्सर इज बी. आलं लक्षात? ओके, पंडित शिवनारायण अग्निहोत्री यांनी 1787 मध्ये लाहोर येथे देव समाजाची स्थापना केली. आलं लक्षात? ओके, सो करेक्ट आन्सर इज बी. 90% विद्यार्थ्यांचं करेक्ट आहे. क्या बात आहे, छान. आलं लक्षात? ओके पोरो, आय होप तुम्हाला ही एवढी पूर्ण सिरीज जी आहे ती कामी आली असेल. तुम्हाला अजून पण अशा सिरीजेस पाहिजे असल्या तर ऑल यू हॅव टू डू इज जस्ट कमेंट करा. चॅट मध्ये सांगू नका, कारण चॅट मध्ये तर म्हणजे काय म्हणतात त्याला, कुणाला दिसत नाही, मला पण दिसत नाही, कारण व्हिडिओ तिथपर्यंत आला तेव्हा नेमकं चॅटकडे लक्ष असलं तर ते दिसतं. तुम्हाला जर अशा प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असतील तर परत परत तुम्ही ह्याच्यामध्ये कमेंट्स मध्ये सांगत राहायचं की सर असा व्हिडिओ पाहिजे, सर तसा व्हिडिओ पाहिजे. आमची जी टीम आहे ते तुम्हाला जे पाहिजे ते देण्यासाठी आतुर असते बेटा. आलं लक्षात? की लवकरच मला वाटतंय पुण्यामध्ये जे ऍग्रिकल्चर कॉलेज आहे तिथे आपली भेट होईलच. उद्याच आहे बहुतेक तो कार्यक्रम. आलं लक्षात? तिथल्या विद्यार्थ्यांनी बोलवलेला आहे पुण्याच्या ऍग्रिकल्चर कॉलेजच्या. ओके, सो जातो आहोत तिथे. ओके, भेटूया. तुमच्यातलं कोणी तिथे असतील तर तिथे भेटूया. ठीक आहे, आलं लक्षात? ओके, येस. चॅट आणि कमेंट मध्ये म्हणजे कसं, आता राईट नाऊ तुम्ही जिथे टाईप करताय ते चॅट आहे. आलं लक्षात? कमेंट व्हिडिओ संपल्यानंतर, लाईव्ह संपल्यानंतर कमेंट दिसत असतं. आलं लक्षात? ओके, येस. खाली कमेंट सेक्शन, युट्यूबचं कमेंट सेक्शन सेपरेट असतं ना तिथं. ठीक आहे, आलं लक्षात? ओके, येस. एकूण मला वाटतं 23 लेक्चर घेतले आपण या सिरीज मध्ये. टॉपिक वाईज भरपूर प्रश्न झाले. जवळपास सरासरी रोज आपण 25 प्रश्न घेत होतो. आलं लक्षात? ओके, येस. 600-650 प्रश्न जे आहेत ते आपण घेतलेले आहेत इतिहासाचे. आय होप की तुम्हाला छान सराव झाला असेल. जवळपास सर्व प्रश्नांचे एक्सप्लेनेशन्स मी दिलेत. जवळपास कशाला, फक्त आजच 4-5 प्रश्न असे आहेत की ज्यांचे एक्सप्लेनेशन मी टाकले नाहीत. आलं लक्षात? ओके, कारण ते प्रश्न सेल्फ एक्सप्लेनेटरी होते, पांचट होते. आलं लक्षात? ओके, पण तुम्हाला फायदा झाला असेल असं मला वाटतं. ओके, हे सगळे जे 22च्या 22 लेक्चर आहेत हे मी मर्ज करून द्यायला सांगितलेले आहेत. ते उद्यापर्यंत किंवा परवापर्यंत तुम्हाला एक 12 तासाचा व्हिडिओ म्हणून युट्यूबवरती दिसतील. आलं लक्षात? ओके, ज्यांना सलग बघायचंय, एकदा रिव्हिजन करायचे, त्यांनी सलग पण बघू शकाल. ठीक आहे, आलं लक्षात? ओके, येस. आहे की नाही? मी सरप्राईज देणार होतो. अरे हा सरप्राईज हाच आहे की तुम्ही जे मागाल ते, आणि ऑलरेडी मी ऍग्रिकल्चर कॉलेजची अनाउन्समेंट केली की ते सरप्राईज होतं की उद्या ऍग्रिकल्चर कॉलेजमध्ये मी येतो आहे. पुण्याचा ऍग्रिकल्चर कॉलेज जे शिवाजीनगरला आहे तिथल्या विद्यार्थ्यांनी बोलवलेलं आहे. ओके, येस. जर तिथे परवानगी असेल कॉलेजतर्फे बाहेरच्या विद्यार्थ्यांना यायला आणि तुम्हाला येणं शक्य असेल तर आवर्जून या. ठीक आहे, आलं लक्षात? ओके, येस. माझ्या लक्षातच नाही सरप्राईज म्हणून सांगायचं. आलं लक्षात? मी डायरेक्ट अनाउन्समेंट केली. ठीक आहे, चलो बेटा, चलो थांबूया आपण इथे. जय हिंद, जय भारत.